येस. आज आपण या ठिकाणी कशासाठी जमलो आहोत त्याची मी स्क्रीन तुमच्या समोर शेअर केलेली आहे. आजची आपली मीटिंग ही बऱ्याच काही मुद्द्यांना मी धरून केलेली आहे. त्यातल्या त्यात जर पाहायला गेलं तर हे पुढचे समोर जे 12 मुद्दे दिसत आहेत ते तुम्हाला दिसतात, म्हणजे आजच्या मीटिंगचा अजेंडा म्हणायला आपल्याला काही हरकत नाही. हे 12 मुद्दे हा आपल्या आजच्या मीटिंगचा अजेंडा असणार आहे. सर्वांना स्क्रीन दिसतीये? चॅट बॉक्स मध्ये परत एकदा मेन्शन करा जे वाचता येते हे सर्व. ठीक आहे योगेश, ओके ठीक आहे, थँक्यू किरण. चला आता फास्ट मध्ये मला तुम्ही सर्वांनी आपण एक फास्ट रॅपिड एक क्वेश्चन काही मी विचारतो, तर त्याचं लवकर सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे. तुम्ही आज तुमचा व्यवसाय 10 पटीनं वाढवण्यासाठी या ठिकाणी मार्गदर्शन आहे म्हणून जमलेला आहात. आणि त्याचबरोबर मी खाली आणखी 11 पॉईंट दिलेले आहेत ज्याच्यासाठीचे पण प्रश्न उत्तर तुम्हाला हवे असतील तर त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. मी अनम्यूट करायचा ऑप्शन देणार आहे, त्यामुळे आपण डायरेक्टली बोलू शकतो तसं डायरेक्टली. फक्त मला एक हे आहे जाणून घ्यायचं आहे, तुमचा आत्ताचा बिझनेस जो आहे त्याचा टर्नओव्हर तुमचा आता किती आहे, जो तुम्हाला 10 पटीने वाढवायचा आहे असं तुम्हाला वाटतं. तर फास्ट मध्ये चॅटबॉक्स मध्ये मेन्शन करा. सर्वांनी फास्ट चॅटबॉक्स मध्ये मेन्शन करा तुमचा आत्ताचा टर्नओव्हर किती आहे. येस दत्ता, अनिकेत. बाकीच्या कोणालाही तुमचे चॅट दिसत नाहीये त्यामुळे बिंदास लिहिलं तरी काय हरकत नाहीये. चॅट फक्त मला दिसतात, हा बरं, नो टर्नओव्हर, ओके काही हरकत नाही. चालू केलं नाही त्याने फ्रेशर म्हणून लिहिलं तरी चालेल. ओके 15 लाख, 10 लाख, 5 लाख, जेसी जॉब हवाय, 10च्या आत आहे, फ्रेशर फ्रेशर फ्रेशर. टेंटेटिव्ह लिहिलं 30 लाख, 40 लाख, फ्रेशर फ्रेशर, स्टडी करतायत आणखी 10 लाख. ओके ठीक आहे. म्हणजे मला असं दिसतंय की अंदाज आपण सर्वजण आता या ठिकाणी 10 ते 15 लाखाच्या म्हणजे स्टार्टिंग फेज मध्ये बरेच जण आहोत. ठीक आहे, बिझनेस सुरू करायचा आहे बरोबर. ठीक आहे, तर तुम्ही एक चांगल्या प्लॅटफॉर्मवर आहात आता. कारण आमची खासियत हीच आहे की आम्ही सुरुवातीला मदत करतो, म्हणजे ज्यांना उभं राहायचं आहे बिझनेसमध्ये त्यांच्यासाठी आम्ही काम करतो. कारण मोठ्या लोकांसाठी काम करणारी बरेच मंडळी तुम्हाला भेटतील, बरेच बिझनेस कोच वगैरे असे बरेच लोक आहेत. पण छोट्या लोकांना तो आपला बिझनेस वाढवण्यासाठी मदत करायला आणि स्पेशली कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये मदत करायला तसं कोणी नाहीये. बरेचसे प्रॉब्लेम्स आपण फेस करतोय. बरेचसे प्रॉब्लेम म्हणजे मी आता प्रत्येकाला म्हणलं एक एक प्रॉब्लेम सांगा तर एकावर कोणीही थांबणार नाहीये. सगळ्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतील आणि भरपूर बोलण्यासारखे प्रॉब्लेम्स येतील. तर आपल्याला काय करायचं आहे, तर हे प्रॉब्लेम्सला सोल्युशन शोधायचं आहे, तर आपला व्यवसाय वाढू शकतो. सोल्युशन हे फक्त विचार करून सुटणार नाहीये, कोणाशी तरी बोलून सुटू शकतं. याच्या बाबतीत तुम्ही सगळेजण ऍग्री आहात का? आपल्याला व्यवसाय तर वाढवायचा आहे आपला. मी सगळ्यांना अनम्यूटचा ऑप्शन देणार आहे. आज मी पूर्णपणे तुम्हाला बोलण्याची संधी देणार आहे. सर्वजण तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. मी आज एक प्रेझेंटेशन खूपच बेसिक केलेलं आहे असं समजा. खूप बेसिक प्रेझेंटेशन केलं, म्हणजे मी तुम्हाला दिसेल की असं कधीही असं म्हणजे एवढे असे एक भरगच्च असे पीपीटी करत नाही. पण आज मी मुद्दे टाकलेले आहेत. काही त्यामध्ये हे ठेवलेलं नाही की असं फोटोज वगैरे काही जास्त ऍड केलेले नाहीत कशामध्ये. फक्त मुद्देच ठेवलेत, कारण प्रत्येकाला ते त्याच्या बाबतीतच जास्त बोलायचं असतं. चालेल, ओके. सर्वांचं म्हणणं आहे मग बिझनेसचं गायडन्स आपल्याला कोणाचा तरी सपोर्ट असेल तर गरजेचं आहे. ठीक आहे, मग आजची मीटिंग कोणासाठी आहे, आपण हे 12 मुद्दे आपण फोकस करणार आहोत जे आहेत 10 पटीने व्यवसाय वाढवण्यासाठीचे मार्गदर्शन. आपण त्यासाठी काय काय करावं लागतं थोडंसं पाहणार आहोत. ज्यांना 10 लाखापर्यंतच्या कामापासून सुरुवात करून 10 कोटीपर्यंत 5 वर्षात पोहोचायचे आहे, यांच्यासाठी काय करता येईल त्यांचं मार्गदर्शन. जे सिव्हिल इंजिनियर आहेत व ज्यांना कॉन्ट्रॅक्टर बनायचे आहे त्यांच्यासाठी.
कारण फक्त सिव्हिल इंजिनियर असून उपयोग नाही. मग पुढे कामं पण भेटायला पाहिजे आणि ती करायलाही हवेत, सक्सेसफुली करायला हवेत. ज्यांना ओपनची कामे करायची आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे ज्यांच्याकडे लायसन्स नाहीये, एज्युकेशन बेसवर करायचं नाही, मोठी कामं करायची आहेत, त्यांच्यासाठी काय करता येईल? कारण हे प्रश्न येतात, हे 10-12 प्रश्न आमच्याकडे कायम येतात. त्यामुळं म्हणलं की आज तुम्हाला मी प्रत्यक्ष येऊन तुम्हाला भेट देतो. ज्यांच्याकडे लायसन्स आहेत पण व्यवसाय कसा वाढवायचा माहित नाही त्यांच्यासाठी. ठीक आहे, लायसन्स तर आहे पण व्यवसाय कसा वाढवा. ज्यांना फक्त टेंडरिंग करायचं आहे त्यांच्यासाठी, ज्यांना टेंडर भरून द्यायचं बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी, ज्यांना साईटवरील प्रशिक्षण हवे आहे त्यांच्यासाठी, म्हणजे काहींना हवं असतं की आम्हाला साईटवरचं नॉलेज नाहीये सर, साईटवरचं नॉलेज दिलं, गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट कसे असतात, त्यांचे कामं कशी करतात याच्याबद्दलचं गायडन्स, तर ते इन्क्लूड. ज्यांना साईटवरील प्रशिक्षण हवे आहे त्यांच्यासाठी म्हणलं, ज्यांना गव्हर्नमेंट बँक लोनचे इस्टिमेट करायचे असतील, कसे करायचे ते शिकायचं असेल त्यांच्यासाठी, ज्यांना गव्हर्नमेंट प्रायव्हेटचे बिलिंग कसे करायचं असतं हे शिकायचं आहे त्यांच्यासाठी, ज्यांना टेंडर कसं कोट करतात, किती अभाव टाकायला पाहिजे आणि किती बिलो टाकायला पाहिजे, हा हे शिकायचं आहे त्यांच्यासाठी, आणि ज्यांना बांधकाम क्षेत्रात स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी. असे 50+ करता येणारे व्यवसाय आहेत. तर हे 12 मी पीपीटी बनवले, जास्त काही पीपीटी बनवले नाही, 12 पॉइंट्स मी ठेवलेत या ठिकाणी, ते आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर मी परत एकदा तुमच्या सर्वांचं वेलकम करतो आपल्या या CSRDF प्रोफेशनल ठेकेदार या सेमिनार्स मध्ये. थोडस माझ्याबद्दल इंट्रोडक्शन मी तुम्हाला देतो. एकच मिनिट, आमचं माऊस आज काही चालणार आहे. माझ्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन देतो तुम्हाला. मी प्रवीण मुंडे, सिव्हिल इंजिनियर आहे. वाडिया आणि MIT कॉलेज मधून असं माझं शिक्षण झालेलं आहे. जवळपास 20 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, ज्यातला 2 वर्ष हा गव्हर्नमेंट सेक्टर मधला आहे, 7 वर्ष एज्युकेशन सेक्टर मध्ये आता काम करतोय. आणि त्या अगोदर मग स्वतः जॉब पण केलेला आहे, स्वतः बिझनेस देखील एक 5 वर्ष केलेला आहे. जे केलं ते पूर्ण मन लावून केलं, झोकून देऊन केलं. तसंच हे 7 वर्ष आता एज्युकेशन सेक्टर मध्ये आहे, 8वं वर्ष झालं ऍक्च्युली. तर तेही पूर्ण झोकून देऊन करत आहे. सगळ्यांसाठी काम करायचं, काही मागे ठेवून नाही करायचं या भावनेनं करतोय. कोर एरियाज माझे जे आहेत ते टेंडरिंग, बजेटिंग, कॉस्ट ऑडिट आणि प्रोजेक्ट कंट्रोल, जे बिझनेसला गरजेचे आहेत ते कोर एरियाज आहेत. इंटरेस्ट माझे पाहायला गेलात तर नवीन आयडिया डेव्हलप करणं, स्टार्टअपला मदत करणं हे माझे इंटरेस्ट आहेत. त्यामुळं जे इंटरेस्ट आहे ते करायला खूप आवडतं मला. 120 करोडच्या मोठात मोठा प्रोजेक्ट त्याच्यावर काम केलेलं आहे आणि साधारण आतापर्यंत 2000 करोडपेक्षा वर प्रोजेक्ट वर काम केलेले आहेत सगळे पाहायला गेला तर. कारण एक मॅनेजमेंट लेवलला पण थोडंसं काम केलेलं आहे, ते छोटे बंगलोचे प्रोजेक्ट करण्यापासून काम केलेलं आहे. हॉबीज जर पाहायला गेला तर बिझनेस शिकणं, तो बिझनेस शिकवणं आणि ट्रेकिंग करणं, फिरायला जाणं ही आवड आहे. सध्या मी इन्व्हॉल्व आहे आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये. तर कॉन्ट्रॅक्ट, ई टेंडरिंग, इस्टिमेशन, टेंडर वर्किंग, गव्हर्नमेंट प्रोजेक्टचं कॉन्ट्रॅक्ट सर्वेइंग आणि सुपर 25 ची जी आपली कन्स्ट्रक्शन सुपरवायझरची बॅच आहे, ज्याच्यातून 10 लाख रुपयाचं लायसन निघतं, त्या बॅचेस मध्ये मी सध्या इन्व्हॉल्व आहे आणि बाकी ऑपरेशन्स वगैरे पाहतो. हे माझं थोडंसं इंट्रोडक्शन. माझ्याबद्दल अधिक माहिती तुम्ही युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम वरनं घेऊ शकता. सिव्हिल इंजिनिअरिंग IITच्या पेजेसवर गेला किंवा माझं नाव टाकून जरी सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला भेटू शकतं. ठीक आहे, चालेल. CEIIT बद्दल जर सांगायचं झालं तर 2015 पासून आम्ही इन्स्टिट्यूट चालू केलेले आहे. तेव्हापासून आम्ही पूर्णपणे डेडिकेटेडली कन्स्ट्रक्शन सेक्टर बद्दलच काम करत आहोत. साधारण आतापर्यंत 10,000 पेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्टर्स व इंजिनियर्सना ट्रेनिंग दिलेलं आहे, मी स्वतः दिलेलं आहे. आणि बाकीचे असतील ते आणखी वेगळे. साधारण एक 4.7चं रेटिंग आपल्याला गुगलवर आहे. गुगलवर तुम्ही जाऊन जर रिव्ह्यूज वाचले तर तुम्हाला आयडिया येऊन जाईल. टीचिंगची स्टाईल, सपोर्टची पद्धत, स्टाफचं कोऑर्डिनेशन या सर्व बाबतीत. आणि कुठल्याही बाबतीत तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मी अवेलेबल असतो, त्यामुळं तुम्हाला पर्सनलाइज सर्व्हिस भेटेल याची खात्री देतो. रिव्ह्यूज वाचून तुम्हाला पूर्णपणे आयडिया येईल. कारण तुम्ही फक्त जाहिरात पाहून आलेला आहात, तुम्हाला विश्वास देणं माझं काम आहे.
तर तुम्ही आपले सर्व सोशल मीडिया हँडल्स जाऊन चेक करा. आपण काय काय करतो, काय केलेलं आहे. गुगलवर जाऊन रिव्ह्यू चेक करा. युट्यूबवरचे व्हिडिओ पहा. त्याच्यावरून आयडिया येईल. आणि मग आपण आणखी पुढच्या चर्चा करू शकतो. ठीक आहे. सर्व मिळून पाहायला गेला तर सगळीकडचे टेलिग्राम वगैरे सगळे पाहिले तर 1.5 लाखच्या वर प्लस फॉलोअर्स आहेत सगळे मिळून. ठीक. ठेकेदार ची सुरुवात साधारण आम्ही लॉकडाऊन मध्ये केली होती. एक प्रोफेशनल ठेकेदार आपल्याला घडवायचा आहे म्हणून. सिव्हिल इंजिनियर्सला आम्ही ट्रेनिंग देता देता बऱ्याच वेळेस आम्हाला असे फोन यायचे की सर आमच्यासाठी काही नाही का. त्याचंच आज उदाहरण तुम्ही पाहताय की दररोज आम्हाला इतका रिस्पॉन्स येत आहे. आता सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं इथं उपस्थित आहात. तर त्या सर्वांसाठी काम करायचं आहे म्हणून लॉकडाऊन पासून आम्ही नॉन टेक्निकल म्हणजे जे सिव्हिल इंजिनियर नाहीयेत त्यांच्यासाठी काम करायला सुरुवात केली आणि त्यांना सर्व्हिसेस देण्यासाठी सुरुवात केली. मागच्या 1 महिन्यापासून आम्ही पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टर लोकांना फक्त ट्रेनिंग देऊन उपयोग नाहीये, तर त्यांना मेंटरशिपची पण गरज आहे. त्यांच्या येणाऱ्या दररोजच्या प्रॉब्लेम्स मध्ये त्यांना कोणीतरी बोलणारा, काहीतरी त्यांना गाईड करणारा हवा आहे. त्यासाठी म्हणून आम्ही मग मेंटरशिप प्रोग्राम चालू केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला इथं स्टार्ट पासून एंट्रन्स सगळे सोल्युशन भेटतील. तर आपण पुढे जाऊया. ठीक आहे. तर पहिला आपण मुद्दा घेऊया. बरं ठीक आहे चला. याच्या अगोदर मला एक चॅट बॉक्स मध्ये थोडंसं हे करा. पहिले तुमचे प्रश्न उत्तर घेऊ का मी काय म्हणतोय ते थोडं ऐकून घेताल आणि मग हे करताल. हं? मग आपण प्रश्न उत्तर घ्यायचे म्हणजे कारण मी जे सांगेल त्याच्या प्रश्न उत्तरामध्ये पण तुम्हाला बरेचसे उत्तर मिळणार आहेत. हा ठीक आहे. येस एक्सप्लेन सांगा. ओके ठीक आहे ठीक आहे चला ओके ठीक आहे. ओके एक्सप्लेन ओके ओके ठीक आहे थँक्यू खुश. हा तर 10 पटीने व्यवसाय वाढवण्यासाठीचे मार्गदर्शन चा आम्ही जे पॉइंट टाकला होता. आता तुम्ही हे जर पॉइंट वाचले तर तुम्हाला असं वाटेल मी जर एक्सप्लेन केले नाही तर तुम्हाला असं वाटेल की हे तर माहीतच आहेत पॉइंट. यातले प्रॉब्लेम काय आहेत. जोपर्यंत मी प्रॉब्लेम सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाहीये. ठीक आहे. एक एक जरी पॉइंट घ्यायचा म्हणलं आता जे बरेच जण फ्रेशर पण होते आपल्या इथं तर कोणता बिझनेस करायचा या ठरवण्यापासून तुमचा व्यवसाय किती पटीने वाढू शकतो किती वर्षात वाढू शकतो हे आपल्याला ठरवावं लागतं. तर कोणता बिझनेस करायचा ठरवावं लागेल आपल्याला. त्या बिझनेस करताना म्हणजे कोणताही बिझनेस करताना तुम्हाला मी स्टार्टअपच्या बऱ्याचशा आयडिया पण सांगेल सिव्हिल मधले कन्स्ट्रक्शन मधले बरं का. पण ते करताना त्याचा मार्केट सर्व्हे आपल्याला त्याच्यामधलं किती ज्ञान आहे 100% तर कोणालाच ज्ञान नसेल पण कमीत कमी 75% तरी ज्ञान असावं. 75 नसेल कमीत कमी 50% ज्ञानानं सुरू करू शकता. सुरू करण्याच्या पहिल्या वर्षाच्या आतमध्ये अजून 25% ज्ञान घेऊ शकता. बाकी 75% ज्ञान असेल तरी भरपूर झालं. काही गरज नाहीये 100% नॉलेज असायची. कोणीही परफेक्ट नाहीये. हं? तर आम्हीही तुम्हाला बऱ्याच वेळेस जाणवत असेल की काही चुका होत असतात. आम्ही परत नवीन पर्याय घेऊन तुमच्या समोर उभा राहत असतो. हं? त्यामुळे परफेक्ट कोणीही नाहीये. 75% जरी आपल्याला ज्ञान असेल तर तुम्ही बिझनेस चालू करू शकताय. परफेक्ट होण्याच्या नादात पडू नका. 10 पटीने बिझनेस तुम्हाला जर वाढवायचा असेल तर त्यासाठीचा पहिला मुद्दा हे जर दोन ठरवल्यानंतर पहिला तर आहे तुमचा 5 वर्षाचा बिझनेस प्लॅन तुम्ही बनवला गेला पाहिजे. ठीक आहे. 5 वर्षासाठी का म्हणतो कारण कुठला तरी माइलस्टोन ठेवला पाहिजे. तुम्ही 10 वर्ष 15 वर्ष असे गोल ठेवू शकताय. पण काहीतरी माइलस्टोन ठेवले पाहिजे आपण आणि ते मेजरेबल माइलस्टोन ठेवले पाहिजे. आता मी 10 पटीने ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस तुम्ही जे दिलेलं आहे की मी मगाशी सांगितलं काहींचं 10 लाख आहे काहींचं 30 लाख आहे काहींचं 50 लाख आहे काहींचं 5 लाख आहे. जर हा टर्न ओव्हर आपला असेल 5 लाख 10 लाख त्याच्या 10 पटीने म्हणजे आपल्याला किती जायचंय 1 कोटीपर्यंत जायचं. 1 कोटीमध्ये किती दिवसामध्ये जायचंय आपल्याला किती वर्षामध्ये जायचंय ते मेजर करायला हवं. आणि त्या दृष्टीनं काय प्रयत्न करायला हवेत आपल्याला हे करायला मग यासाठी तुमचा 5 वर्षाचा बिझनेस प्लॅन बनवायला. एक उदाहरण फक्त गोल सेट जरी केले ना तर मार्ग सापडायला चालू होतील. गोल सेट करा. ठीक आहे. मग काय केल्यानंतर आपल्याकडे पैशाची जुळवाजुळव करा किती आहेत किती नाहीयेत ते ठरवा. तुमच्या व्यवसायातील स्पर्धक ओळखा. आपले कॉम्पिटिटर कोण आहेत. स्पेशली गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करताना तर काय रेट चालू आहेत. कॉम्प्युटर कोण आहेत काय रेट चालू आहे त्याच्याकडे ऍडिशनल पॉइंट्स काय आहेत.
जे तुमच्याकडे नाहीयेत, जे तुम्हाला डेव्हलप करावे लागतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त डेव्हलप करावे लागतील, या गोष्टीवर विचार करायला हवा. वाटतंय का तुम्हाला असा हा विचार करायला हवा? हम्म? आपल्या व्यवसायातील स्पर्धक ओळखण्यासाठी गव्हर्नमेंट सेक्टरच्या म्हणजे बाकीच्या तर ओळखायलाच हवेत. म्हणजे तुम्हाला पेव्हिंग ब्लॉकचा प्लॅन टाकायचा असेल, फ्लॅश ब्रिक्सचा प्लॅन टाकायचा असेल, सिमेंटचं एजन्सी टाकायचं असेल, तर स्पर्धक ओळखणं गरजेचं आहे. पण गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये आपले स्पर्धक कोण आहेत हे ओळखणं किती गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतंय? चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा बरं. किती जणांना वाटतंय की आपले स्पर्धक ओळखणं गरजेचं आहे? हम्म? कारण जर स्पर्धक ओळखला नाही, तो समोरचा किती पर्सेंटेज टाकतो, काय करतो, किती बिलो जाऊन काम करतो, कसं काम करतो. येस, येस, येस. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सगळ्यांनी. खरंच गरजेचं आहे म्हणतात. ओके. तर आपल्याला जर वाढायचं असेल तर आपलं फाउंडेशन मजबूत करणं गरजेचं आहे. तर या मुद्द्यावर थोडासा विचार करा. भरपूर विचार करण्यासारखा आहे. मी आता वेळेच्या कारणामुळे मी फक्त तुम्हाला टच करून सोडणार आहे की काय काय करणं गरजेचं आहे. वेंडर व कर्मचारी यांच्या कामासाठी सिस्टीम तयार करा. मी काहीच मुद्दे घेतले तर तुम्हाला असे बरेच मुद्दे आहेत. तुमचे सप्लायर, तुमचे कॉन्ट्रॅक्टर म्हणजे तुमचे व्हेंडर झाले समजा, आणि तुमचे कर्मचारी यांच्या कामासाठी सिस्टीम तयार करा. किती जणांना असं वाटतंय की त्यांचे व्हेंडर तुम्ही जे सांगितलंय त्याप्रमाणे काम करत नाहीत, किंवा म्हणजे कॉन्ट्रॅक्टर लोक, लेबर लोक आणि तुमचे स्टाफ, तुमचे एम्प्लॉई, किती जणांना वाटतंय की ते आपण सांगितलं त्याप्रमाणे काम करत नाहीत? आपल्याला सारखं त्यांना सांगावं लागतं. आपण कितीही सांगू ते चुका करतात. हम्म? वेळेवर येत नाहीत. आपण बिल ज्या दिवशी बनवायला सांगितलं त्या दिवशी बिल सबमिट होत नाही. मटेरियल ज्या दिवशी आणायचं त्या दिवशी मटेरियल येत नाही. ज्या दिवशी स्लॅब भरायचं असेल त्या दिवशी स्लॅब भरला जात नाही. बघा, म्हणजे आता थोडं थोडं फोड करायला लागलं मग तुमचे येस 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 उत्तर यायला लागली. नाहीतर मी फक्त वाचून दाखवलं तर काही समजलं नाही. तर असे प्रॉब्लेम खूप आहेत. म्हणजे प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणं हे खूप गरजेचं. म्हणजे हे वरवरनं तुम्हाला असं वाटेल की हे काय एकदम 10 पटीनं कसं काय व्यवसाय वाढेल. पण सिस्टीम असल्याशिवाय, आता तुम्ही सांगा, आता आपण सगळे छोटे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यामुळे मी एकदम नॉर्मली बोलतो की एखादा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्याकडे सिस्टीम असल्याशिवाय तो काम करतो का? तो एकटाच पळतोय सगळीकडं? त्याच्यावरचे लोक त्याच्या कंपनीमध्ये वेळेवर कामावर येत आहेत, सगळे लोक प्रॉपरली काम करतायत, बिल टायमावर पडतायत, सिस्टीम असणं गरजेचं आहे. हं? तर मोठं व्हायचं असेल तर सिस्टीम तुम्हाला बनवावीच लागणार आहे. येस, थँक्यू. स्वतःचे ऍसेट वाढवण्यावर पण लक्ष द्यायला हवं. आता किती जणांना असं वाटतंय की मी भाडं देतोय, हा, मी एखाद्या वस्तूचं भाडं देतोय, मग खूप भाड्यातच सगळे पैसे जातात. मग मशिनरीचं भाडं असेल, जेसीबीचं असेल, किंवा भराई कॉन्क्रीट प्लांटचं असेल, मिक्सरचं असेल, कॉन्क्रीट पंपचं असेल, स्लॅबचं शटरिंग मटेरियल लोखंडी असेल त्याचं असेल. किती जण वाटतं की भाडं खूपच देतोय आपण? तर ऍक्च्युली पाहायला गेलं ना, तर ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या मोठ्या कंपन्या ह्या त्यांच्याकडे ऍसेट आहे त्यामुळे ते कमी रेटमध्ये कॉम्पिटेटिव्ह मध्ये हे घेऊ शकतात, टेंडर घेऊ शकतात. जर आपले ऍसेट नसतील तर आपण तिथं हतबल होऊन जातो. त्यामुळं आपल्याला बाहेर पैसे जातात. तो पैसा आपण आपला कॉम्पिटेटिव्ह एज, लोएस्ट जाऊन काम करण्याला आपण, किंवा तिथं कॉम्पिटेटिव्ह रेट देण्यामध्ये आपण आपला उपयोग आणू शकतो. त्यामुळे ऍसेट वाढवण्यावर आपलं लक्ष द्यायला पाहिजे. मग त्यासाठी पर्याय काय आहेत, कसे आहेत, ते डिटेलमध्ये डिस्कशन करण्याची गोष्ट आहे. कॅश फ्लो कायम बरोबर राहील यावर लक्ष द्यायला हवं. हे पण तुम्हाला पटतंय का? कॅश फ्लो म्हणजे काय? तुमच्याकडे येणारा पैसा, ज्या टायमाला लागणारे पैसे आहेत त्या टायमाला तुमच्याकडे असणारे पैसे,
म्हणजे येणारे पैसे आणि जाणारे पैसे यांचं प्रॉपरली प्रपोर्शन, गुणोत्तर आणि वेळेला ते बसलं गेलं गरजेचं आहे. उशिरा येणाऱ्या पैशाचा उपयोग नाहीये, टायमावर येणाऱ्या पैशाचा उपयोग आहे. पण त्या टायमावर येण्यासाठी तो प्लॅन करावा लागतो. मग सिस्टीमला दोष देण्यात पॉइंट नसतो की 3-3, 4-4 महिने बिल भेटत नाही. बिल भेटत नाही तर आपण त्याप्रमाणे आपलं पण प्लॅनिंग असलं पाहिजे. आपण फक्त गव्हर्नमेंटच्याच कामावर अवलंबून आहोत का? आपण दुसरेही पर्याय आपले तयार करू शकतो. आपण कसे या ठिकाणी कॉम्पिटेटिव्ह रेट देऊ शकतो आणि म्हणजे दुसऱ्या याला डिपार्टमेंट्सना तिथली कामं घेऊ शकतो. म्हणजे कॅश फ्लो आपला मेंटेन राहायला पाहिजे. इकडनं आपले पैसे यायला हवे. ज्या वेळेस लागतात सॅलरी टायमावर होतात का? सप्लायरचे पेमेंट टायमावर जातात का? जो टायमावर पेमेंट करतो त्याच्याकडे लोक कामाला येतात. तुम्हाला पटतंय का हे? जो टायमावर पेमेंट करतो त्याला उधारी पण भरपूर लोक देतात. तुम्ही ऑब्झर्व करून बघा. पण यासाठी काय लागतं? तर कॅश फ्लो आपला बिघडला गेला नाही पाहिजे. याचं प्लॅनिंग पूर्णपणे असलं पाहिजे ना. तर हे बिघडवू न देणं आपल्या हातात आहे. आपलं काहीतरी चुकलेलं आहे. कुठेतरी आपण ते प्लॅनिंग करायला चुकलो. मग ते कुठं चुकलो ते शोधणं गरजेचं. जर बिझनेस वाढवायचा असेल तर क्रेडिट आपल्याला ठेवल्याशिवाय पर्याय नाहीये. पण ते चांगल्या प्रकारे क्रेडिट ठेवून ते त्याची सिस्टीम कशी डेव्हलप करायला पाहिजे आणि वेळेवर पैसे येण्यासाठी कधी बिल टाकायचं, कसं काढायचं बिल, वेगवेगळ्या पर्यायावर अवलंबून काम करणं हे सगळं आपल्याला गरजेचं आहे. सुरुवातीला जे प्रायव्हेट मध्ये काम करतायत कॉन्ट्रॅक्टर, आता आपण सगळे मिक्स आहोत या ठिकाणी. तर सुरुवातीला कमीत कमी खर्चात मार्केटिंग करावं लागेल आपल्याला. प्रायव्हेटची जर करायचं म्हटलं तर. आणि आजकाल मार्केटिंग शिवाय काहीच नाहीये. मार्केटिंग असेल तर तुम्हाला इन्क्वायरी येणार आहेत. इन्क्वायरी असतील तर तुम्हाला ते तुम्ही कन्व्हर्ट करू शकता. ते तुमच्याकडून तुमचे सर्व्हिस घेतील, तुमची सर्व्हिस घेतील. आणि सर्व्हिस घेतली तर आपल्याला पैसे येणार आहेत. त्यामुळं मार्केटिंग बंद करून तर जमणार नाही, करायची तर आहेच. पण ते कमीत कमी खर्चात करणे गरजेचं आहे सुरुवातीला. त्याचबरोबर व्यावसायिक संबंध वाढवण्यावर जास्त वेळ द्यायला हवाय. तर दिवसातला तुम्ही किती वेळ देताय, महिन्यातला किती वेळ देताय, आठवड्यातला किती वेळ देताय हे पण पाहणं गरजेचं आहे. जर आपला व्यवसाय आपल्याला वाढवायचा असेल तर. व्यावसायिक संबंध म्हणजे मग ते सर्वांच्या बाबतीतले आहेत. तुमचे सप्लायर असतील, तुमचे कॉन्ट्रॅक्टर असतील, तुमचे असोसिएशन्स असतील कॉन्ट्रॅक्टरच्या, तुमचे बिझनेस नेटवर्क्स असतील, गव्हर्नमेंटचे इंजिनियर्स असतील, तिथं काम करणारे लोक असतील, तर यांच्यावर संबंध चांगले करण्यावर तुम्हाला वेळ द्यायला. किती गोष्टी करतात आणि या गोष्टी केल्या तर तुम्हाला असं वाटतं का की आपला बिझनेस वाढू शकतो? हं? एखादी छोटी गोष्ट आहे, कोणीही एखादी छोटी गोष्ट घेऊन विचार करा की यातलं कोणतं माझ्याकडे असेल तर माझा बिझनेस 2 पट, 3 पट, 4 पटीनं आरामात वाढू शकतो. ऍटलिस्ट बिझनेस प्लॅन जरी तयार केला ना तरी वाटतं तो. कामावर क्वालिटीमध्ये व सेफ्टीची काळजी घेऊन काम करणं. बरोबर आहे. कामावर आपल्याला क्वालिटीमध्ये काम करायचंय, सेफ्टीमध्ये काम करायचंय. बरोबर आहे. क्वालिटीमध्ये सेफ्टीमध्ये काम नाही केलं तर प्रॉब्लेम आपल्याला होणार आहे. त्यामुळं आपला बेस चांगला असला पाहिजे. तो जर बेस चांगला ठेवला तर आपल्याला पुढे रेफरन्सनं भरपूर बिझनेस भेटू शकतो. सुरुवातीला ऍडव्हर्टाइजमेंट करावंच लागणार आहे. नंतर रेफरन्सनं एवढा तुम्हाला बिझनेस येईल काही विचारायची सोय नाही. त्याचबरोबर व्यवसाय वाढीसाठी दुसऱ्यांच्या पैशाने व्यवसाय कसा करता येईल हे पाहणं गरजेचं आहे. मग हे पॉइंट्स
तुम्हाला बिझनेस वाढण्यासाठी मदत करणार आहेत. अजून बरेच पॉइंट्स आहेत. मी एका स्लाइडवर बसतील एवढेच पॉइंट या ठिकाणी घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण बाकीचे बाहेरचे लोन्स कम्पेअर करायला गेला त्याच्याऐवजी गव्हर्नमेंट स्कीम्स मधून पैसे कसे उभे करता येतील. तुम्हाला एमएसएमई ची स्कीम जे कुठे आपल्या याच्यामध्ये असतील, ग्रुपमध्ये असतील, त्यांना माहित असेल. मी एमएसएमई ची एक स्कीम टाकली होती ग्रुपवर आपल्या, ज्याच्यामध्ये 8% व्याजदरानंच तुम्हाला तुमचे ऍसेट 10 लाखापर्यंतचे तुम्हाला जर ऍसेट घ्यायचे असतील, मशिनरी घ्यायची असेल किंवा शटरिंग मटेरियल घ्यायचं असेल त्याच्यासाठी लोन भेटतं. आता बाहेर लोन एवढ्या कमी इंटरेस्ट रेट कुठं भेटतं का? बाहेर कित्येक जणांनी होते तर मला वाटतंय 2%, 5% यांनी सुद्धा ट्राय केलेला असणार आहे तुमच्यापैकी. खरं खरं सांगा, या ठिकाणी चॅट बॉक्स मध्ये मी हे करतो, तुम्ही थोडक्यासाठी पैसे लागतायत, एवढं बिल येईस तोपर्यंत 2%ने घेतो, 1%ने घेतो, किती हायेस्ट टक्क्याने तुम्ही पैसे घेतलेले आहेत बरं, आणि किती रुपये घेतलेले आहेत? इथं कोणा चॅट बॉक्स मध्ये कोणाला काही दिसणार नाहीये, फक्त मलाच मीच ते पाहू शकतो. त्यामुळे डायरेक्टली तुम्ही त्या ठिकाणी हे करू शकता. पर मंथच्या हिशोबानं सांगा किती ह्यानं पैसे घेतलेले आहेत. त्याच्या अगेन्स्ट जर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या स्कीम्स मधून जर तुम्हाला असे पैसे भेटत असेल, कारण याचा बेनिफिट करून घ्यायला पाहिजे तुम्हाला. हम्म? बघा, 10 लाख 3%, 10 लाख, सॉरी मी 1 लाख घेतले, 1 लाख 5%. मग आपल्याकडे लिक्विडिटी नाहीये. मग आपण जर असे काही जर आपण हे बनवले असते, आपले कॉन्टॅक्ट बनवले असते की जे आपल्याला पैसे मागेल तेव्हा उभा करू देऊ शकतात, मग ते करण्यासाठी काय करावं लागतं याच्यावर आपण विचार केलेला नव्हता. त्यासाठी वेळ काढला नव्हता, कामाच्या नादात विसरून गेलो आपण सगळं. ते झालंय ना असं. अच्छा, निलेश फाईल टाकली आहे, प्रोसेसमध्ये आहे. बरं बरं बरं, लोन साठी टाकली फाईल. बरं बरं, थँक्यू. 5 लाख बघावे. तर या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हं? विचार करा, प्रत्येकाने विचार करा. मी आज बिझनेस करतोय, बिझनेस करताना मला जर वाटलं की मला पैसे घ्यायचे किंवा पुढच्या ह्याला लावायचे, तर ऍज अ पार्टनर म्हणून मी एखाद्याला किती रुपयांसाठी कन्व्हिन्स करू शकतो की जो मला माझ्या प्रॉफिट मधला हिस्सा घेण्यासाठी तयार होऊ शकतो. मी आज माझ्याकडे तेवढं मी ट्रॅक रेकॉर्ड माझं बनवलं आहे का की माझ्या बिझनेस लोन मधून मी माझी काही मशिनरी घेऊ शकतो, गव्हर्नमेंट स्कीम्स मधून मला पैसे भेटू शकतो. म्हणजे इथं आपल्याला बाहेरून पैसे घ्यावे लागतात ही खंत आहे. का तर कारण आपण थोडा वेळ नाही दिला, स्वतःसाठी वेळ नाही दिला. म्हणजे तुम्ही विचार करताल की त्यावेळेस गरज होती म्हणून घेतली, पण ती गरज मारण्यासाठी म्हणून आपण हे पैसे घेतले. जर थोडस प्लॅनिंग केलं असतं, मला पुढे लागणार आहेत 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर, 5 वर्षानंतर मला यासाठी हे लागणार आहे, यासाठी मला हे करायचंय, असं जर प्लॅनिंग केलं असतं तर तुम्हाला ही वेळ आली नसती. बरोबर आहे. तर हे थोडेसे मुद्दे मी सांगितले. तुम्हाला आणखी माहिती याच्याबद्दल हवी असेल किंवा तुमच्या बिझनेस प्लॅन बद्दल तुम्हाला जर बनवून हवा असेल, तर आम्ही एक मीटिंग घेतो. पहिल्या तर तुमच्या 1-2 मीटिंग फोनवर होतात, तुमची माहिती सगळी घेतली जाते, आम्ही तयारी करतो आणि तुम्हाला पण मग बोलवलं जातं, तुमचे कागदपत्र सगळं हे घेऊन. एक 2-3 तासाची मीटिंग असते, 4 तास लागू शकतात, 5 तास लागू शकतात. त्या मीटिंग मध्ये आपण तुमचं 5 वर्षाचा सगळा प्लॅन तयार करतो, कसं काम करायचंय, काय करायचंय वगैरे. टार्गेट सेट केले जातात, त्याप्रमाणे तुम्ही काम करू शकता. अशी जरी तुम्हाला इंडिव्हिज्युअल जरी मीटिंग हवी असेल तरी सुद्धा तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करून, म्हणजे त्यामध्ये आम्ही सगळे प्रॉब्लेम, काय काय प्रॉब्लेम येतात आणि त्याला काय करायला हवं ते आपण सांगतो. याचे चार्जेस साधारण आम्ही 10,000 रुपीज घेतो, इन्क्लुडिंग जीएसटी आहे. तर ज्यांना कोणाला हवे असेल, एकदा तुमचा प्लॅन तयार करणं, सगळ्या स्कीम्स असतील, काय कोणत्या स्टेजला काय करायला हवं ते आहे. तिथून पुढे जरी आम्हाला तुम्हाला असं वाटत असेल की आमची गरज आहे सरांबरोबर 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष राहिला तर आपला फायदा होईल, तर तुम्ही
तोही प्लॅन घेऊ शकता. त्यासाठी तुमची माहिती असणं गरजेचं आहे. या गोष्टी आपण फक्त मी सांगू शकतो तुम्हाला, पण प्रत्यक्ष तुमच्या प्रत्येकाच्या सिच्युएशन नुसार त्या वेगळ्या वेगळ्या असणार आहे. त्या स्टडी करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. पहिला टेलिफोनिकली झूम मीटिंगवर पहिला काही मीटिंग होतील, आमचा स्टाफ तुमचे डिटेल्स घेईल, त्यानंतर मग आपण 1 to 1 ही मीटिंग करतो. चार्जेबल असते. त्याचे चार्जेस मी तुम्हाला सांगितले 10,000 रुपये इन्क्लुडिंग जीएसटी आहे. ठीक आहे. पण हा प्लॅन आपला 5 वर्षाचा किंवा 10 पटीनं, कमीत कमी 10 पटीनं आपला बिझनेस वाढला पाहिजे. तो तुम्हाला मी पेपरवर करून दाखवेल कसं केलं, काय काय करायचं. ठीक आहे. तर तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सगळ्या गोष्टी लागतील, आपण ते करूया. ठीक आहे. 1 दिवसाची पूर्ण मीटिंग असते आपली ती. ठीक आहे. चलो, पुढचा मुद्दा आहे आपला की ज्यांना 10 लाखापर्यंतच्या कामापासून सुरुवात करून 10 कोटीपर्यंत 5 वर्षात पोहोचायचे आहे त्यांच्यासाठी. आपला 12 पैकी दुसरा मुद्दा आहे. ज्यांना 10 लाखापर्यंतच्या कामापासून सुरुवात करून 10 कोटीपर्यंत 5 वर्षात पोहोचायचं आहे. 10 कोटीपर्यंत 10 लाखापासून सुरुवात म्हणजे किती ग्रोथ झाली? 10 पट नाही, आता मी जास्त सांगतोय तुम्हाला. 10 लाखाचं लायसन्स जरी तुमच्याकडे असेल तर 10 लाखाच्या लायसन्स पासून 10 कोटीपर्यंत जायचंय आपल्याला. थोडे स्क्रीन स्टॉप करतो. 10 लाखाच्या सुरुवात करून 10 कोटीपर्यंत जायचं शक्य आहे. कसं तेही आपण तुम्हाला पेपरवर मी दाखवू शकतो आणि सिस्टमॅटिक आपण जाऊ शकतो. ठीक आहे. यासाठी गव्हर्नमेंट मधून सुद्धा हे शक्य आहे करणं. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीचा प्रॉब्लेम जो आहे की तुम्हाला लायसन्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. तर 10 लाखाचं सुद्धा लायसन्स घेऊ आपण एवढं अचीव्ह करू शकतो बरं का. तर हा जो पर्याय सांगतोय तो सगळ्यात लवकर व्यवसायामध्ये जम बसवणारा पर्याय आहे. वयाची तर अटच नाहीये, कोणीही तो येऊ शकतं. अनुभवाची पण अट नाहीये, तर सगळं आम्ही तो देणार आहे. शिक्षणाची अट नाहीये, फक्त 10वी पास चालतं. 10वी पास त्यावर चांगलं जे शिक्षण असेल ते काहीच हरकत नाही, पण 10वी पास बेसिक रिक्वायरमेंट 10वी पास आहे. तुमचा 5 वर्षाचा बिझनेस प्लॅन तयार करून देऊ आम्ही. ठीक आहे. आणि तो इम्प्लिमेंट पण करू. तुमच्या बरोबर 5 वर्ष राहू आम्ही. ठीक आहे. तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी इन्व्हॉल्व आहेत. तुमचं लायसन्स आलं, तुमचे रजिस्ट्रेशन आले, तुमचं ब्रँडिंग आलं, टेंडरच्या सर्व्हिसेस आल्या, बऱ्याच बऱ्याच सर्व्हिसेस इन्क्लूड आहेत. 1 वर्षाचं ट्रेनिंग आहे, पीडब्ल्यूडीच्या लायसन्सचा सपोर्ट आहे, झेडपीच्या डॉक्युमेंटचा सपोर्ट आहे, टेंडरिंग पासून ते कॉन्ट्रॅक्टरला लागणाऱ्या सगळ्या सर्व्हिसेस सगळ्या त्यामध्ये इन्क्लूड आहे. आणि कुठे जायची गरज नाही. ऑनलाईन 1 तास. ज्यांना ऑफलाईन करायचं ते ऑफलाईनला पण येऊ शकतात. ऑफलाईन सुद्धा अवेलेबल आहे. आणि याची फीज फक्त 18,000 रुपयापासून चालू होते. म्हणजे सुरुवात करायला फक्त 18,000 रुपये लागणार, इन्क्लुडिंग जीएसटी आहे अजून. म्हणजे तशी फी 15,000 रुपये आहे. पण प्रत्येकाच्या सर्व्हिसेस मी ह्या सर्व्हिसेस सांगितल्या या सगळ्याच त्याच्यामध्ये नाहीयेत. स्टार्टिंग फॉर्म 18,000 रुपये आहे. तुम्ही इथं येऊन जसे तुम्हाला वाटतील त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. 5 वर्षाचा जर तुम्ही विचार करायला गेलात ना तर महिना फक्त तुम्हाला 5,000 रुपयापर्यंत इन्व्हेस्टमेंट असू शकते, जर एवढं अचीव्ह करायचं असेल तर. तर 5 वर्षापर्यंत तर प्लॅन करा. म्हणजे ज्या ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे त्यांच्यासाठी तर काहीच प्रॉब्लेम नाही. 2,500 रुपये महिना त्यांना येऊ शकतो. 2,500 रुपये महिना गुंतवायचा आहे तुम्हाला, पण तो 1 टाइम असणार आहे. आणि तुम्हाला हे सगळ्या सर्व्हिसेस तुमचा बिझनेस वाढण्यासाठी भेटणार आहे. ठीक आहे. तर कोणती सर्व्हिस तुम्ही घेता, काय आहे तुमचं, हे बॅकग्राऊंड केल्याशिवाय मी तुम्हाला एक्झॅक्ट फी नाही सांगू शकणार. तर तुम्ही यासाठी अपॉइंटमेंट घेऊ शकता. ट्रेनिंग बद्दल, 10 लाखाच्या लायसन्सच्या परीक्षेबद्दल, आमच्याकडून भेटणाऱ्या सपोर्ट बद्दल आणि यामध्ये काय काय आणखी फीचर्स ऍड आहेत त्यासाठी तुम्ही या नंबरवर फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता किंवा माहिती विचारून घेऊ शकता. ठीक आहे. बरं, 10 लाखाचं लायसन्स काढायचं असेल आणि या लेवल पर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला काय काय लागेल? तर 10वीची मार्कलिस्ट लागेल.
शाळा सोडल्याचा दाखला लागेल ओरिजिनल, ह्या दोन गोष्टी. तुमचा एक फोटो लागेल, ब्लँक पेपरवर सही लागते, ते तुमचं लायसन्स वर साठी ऍफिडेव्हिट लागते, पॅन कार्ड लागतं ना आधार कार्ड लागतं. बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स आम्ही करू. तुमच्याकडून एवढे डॉक्युमेंट लागतील सुरुवातीला. नंतर जसे लागतील तसे आम्ही तुम्हाला सांगू. 1 वर्षापासून जरी सुरुवात केली तरी काय हरकत नाहीये. 5 वर्षापर्यंत केलं तर मग तुम्हाला हे 10 कोटी कसे येतात ते तुम्हाला पूर्ण कल्पना येऊन जाईल. आणि तोपर्यंत आपल्याला काम करायचंय. मला एक सांगा, आम्ही एज्युकेशन सेक्टर सोडून तुम्हाला कन्सल्टिंग मध्ये येण्याचं असं कोण डेअरिंग करू शकेल का? ते आम्ही करतोय का? तर कारण विश्वास आहे, आम्ही हे अचीव्ह करू शकतो. आमच्या काही स्टुडंट्सनी ते केलेलं देखील आहे. फक्त ट्रेनिंग घेऊन केलेलं आहे. आणि जर आम्ही जर मेंटरशिप जर देत असेल, प्रत्येक महिन्याला तुमच्या बरोबर मीटिंग असेल, तुम्हाला त्याचा पूर्ण सपोर्ट असेल 5 वर्षापर्यंत, तर तुम्ही तर हे नक्कीच अचीव्ह करू शकता. ठीक आहे. तर काय काय होतं याच्यामध्ये, या सगळ्या गोष्टी आपण मीटिंग मध्ये आपण डिस्कस करता येऊ शकतील, कारण सगळ्यांचे प्रश्न बरेच असणार आहेत. ठीक आहे. तर बरं, एक साधं उदाहरण आपण घेऊया. आपल्यापैकी कोणी या ठिकाणी चॅटबॉक्स मध्ये मला मेन्शन करा की आपल्यापैकी कोणी दुसऱ्याच्या लायसनवर काम करताय का? चॅटबॉक्स मध्ये मेन्शन करा. दुसऱ्याच्या लायसनवर कोण काम करतंय त्यांनी थोडस चॅटबॉक्स मध्ये मेन्शन करा. जे काम करतात त्यांनी, नाही म्हणलं काय हरकत नाही, पण जे काम करतात. ओके, ठीक आहे. ओके, तुम्ही तुमच्या दोघांपैकी एकाने. बरं, काही जणांचं पीडब्ल्यूडी लायसन पण आहे पण काम करत नाहीत, म्हणजे असे पण बरेच जण आहेत की कामं करायची वगैरे आयडिया नाही, कारण कोणी सपोर्टला नाहीये. तर आम्ही सपोर्ट म्हणून तुमच्या बरोबर राहतोय. ठीक आहे. जे करतायत आता मला सांगा, मी एक नाव घेतो, तुमचं नाव मी सरनेम डिस्क्लोज नाही करत. समजा आता प्रशांत नाव घेतो मी. प्रशांत, तुम्ही अनम्यूट, एकतर अनम्यूट पण करू शकताय, किंवा तुम्ही मला या ठिकाणी सांगा की एका वर्षात तुम्हाला जर, आतापर्यंत किती वर्ष झालं तुम्ही कामं करताय? हँड रेज करून तुम्ही बोलू शकताय. तुमचं आयडेंटिटी तशी कोणाला हे होणार नाही, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही हँड रेज करा प्रशांत, किंवा चॅटबॉक्स मध्ये मेन्शन करा. कोणीही ज्यांचं, जे दुसऱ्याच्या लायसनवर काम करतायत त्यांच्यासाठी मी सांग. ठीक आहे, एकच मिनिट. कोणी हँड रेज केलेला आहे? प्रशांत. ओके, ठीक आहे. येस प्रशांत, बोलू शकता तुम्ही. हॅलो. हा सर. हा प्रशांत, तुम्ही दुसऱ्याच्या लायसनवर कामं करताय. हा सर. किती कामं केलेत आतापर्यंत? आतापर्यंत 3-4 कामं केलेत सर. 3-4 कामं केलेत, म्हणजे किती वर्ष झालं हो, करताय? एक 8-9 महिने झाले असतील. अच्छा, आता सुरुवातच केली. बरं, ठीक आहे, फर्स्ट इयरच धरू आपण. मग आता हा सर. 4 कामं तुम्ही केली. किती अमाऊंटची कामं होती? एक एक टेंडरची अमाऊंट किती होती? अं, एक किंवा 30 सगळे लाखाच्या मिळून मधले सांग, होते सर सगळे पूर्ण. मिळून सांगितलं तरी चालतील. 1 कोटीच्या जवळपास. अच्छा, 1 कोटीच्या जवळपास ही 4ची कामं केली. हो. अजून आता राहिलेल्या काही दिवसात करता अजून तुम्ही आचारसंहितेच्या अगोदर पण भेटतील काही कामं? हो. आता एक नवीनच कालचं टेंडर भेटलेलं आहे. अच्छा, हो, चालू करायचं आहे ते. बरं, चला 1 करोड धरू आपण. समजा 1 करोड एकर. आता पुढच्या वर्षी तुम्ही 1.5 पट किंवा 2 पट तर काम करू शकता, डबल तर ग्रोथ करू शकता ना? हो ना, करू शकतो, परंतु कसं आहे सर, माझ्याकडे नाही माझं स्वतःचं लायसन्स वगैरे काही. सांगतो, तर एक उदाहरण तुम्हाला फक्त सांगतो. आता 1.5 करोड समजा केली, त्याच्या पुढच्या वर्षी समजा 3 करोडची कामं करू शकता तुम्ही. ग्रोथ वाढत वाढत जाईल. हं. दुसऱ्याच्याच लायसनवर समजा आपण 5 वर्ष कामं करायची म्हणलं, चौथ्या वर्षी एक 5 करोड पर्यंत, 5व्या वर्षी एक समजा हो. 7.5 करोड पर्यंत, म्हणजे 1.5-1.5 पटीने जरी आपण ग्रोथ धरली तरी सुद्धा, तर याची टोटल किती होते बरं?
1 2 3 6 11 18 18 करोड टोटल होते. म्हणजे 5 वर्षामध्ये तुम्ही 18 करोड पर्यंतची कामं करू शकता. किती टक्के पर्सेंटेज वाला द्यावा लागतात तो जनरली नॉर्मली? कुणाच्या इथं काय काय चालू आहे? प्रशांत तुमच्या इथं काय चालू आहे आणि बाकीच्यांच्या इथं काय चालू आहे? चॅट बॉक्स मध्ये टाका. 2%. काही जण म्हणतात 2%. चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा. त्यांना सांगायचं नाही तसं. बरं ठीक आहे. थँक्यू प्रशांत. तुम्ही कुठून आहात आणि तुमचं एज काय आहे? एक जणांना विचारून हे बाबत माहिती होती. सर मी नांदेडवरून. नांदेडवरून आहात. ठीक आहे. आणि काय वय आहे हो. तुमचं? माझं 32 वर्ष. 32 वर्ष. ओके ठीक आहे. थँक्यू प्रशांत. म्यूट केलं तरी चालेल तुम्ही. आता एक साधारण 2% जरी 3 ते 4% संदीप म्हणतायत हा. तर 3 ते 4% म्हणतायत. तर 2% जरी धरलं आपण, 18 करोडच्या 2% किती होतील बरं? 2% म्हणजे मिनिमम तेवढं तर घेतातच. 3-4% तर घेतले जातात असे. 18 करोडच्या 2% किती होतात? चॅट बॉक्स मध्ये फास्ट मेन्शन करा. 36 लाख. येस विकास. 36 लाख रुपये होतात. 5 वर्षाचं आहे. तुमचं 5 वर्षाचं काम हे सगळं अचीव्ह करायचं, त्याच्या एकदम खूप निग्लिजिबल प्राइस मध्ये मी तुम्हाला लायसन्स, 5 वर्षाचा सपोर्ट आणि सगळ्या गोष्टी देतोय. आणि तुमचं प्रोफाईल म्हणजे हे सगळं करून प्रोफाईल तुमचं बिल्ड होणार नाहीये. प्रोफाईल दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरचे बिल्ड होणार आहे. ठीक आहे. तर विचार करा. सुरुवात करायला काय हरकत नाही. टर्नओव्हर वाढून जाईल, पैसे पण मिळतील, आपला पण फायदा होईल, ग्रोथ पण होणार आहे. ठीक आहे. तर बघा, म्हणजे पेपरवर मांडल्यावर सगळ्या गोष्टी थोड्याशा त्या समजतात आपल्याला काय होऊ शकतं, काय नाही होऊ शकत. 1-1 करोड जरी म्हणलात ना, 5 वर्ष काहीच नाही केलं, 1-1 करोड जरी म्हणलात तरी 5 करोड होतात. 5 करोडच्या 2% म्हणलं तरी सुद्धा 10 लाख रुपये होतात. त्याच्या सुद्धा एकदम निग्लिजिबल याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण 5 वर्ष कन्सल्टन्सी भेटणार आहे. मी एकटे एवढं करू शकताय, तर बरोबर कोणी असेल तुमच्या, लायसन्स असेल तुमच्या बरोबर, टेंडरिंग तुम्हाला सगळ्या सपोर्ट असेल, तुमच्या स्टाफला ट्रेनिंग असेल, तर तुम्ही काय करू शकताय? विचार करा. ठीक आहे. चला आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊयात. हा. एक मिनिट. अरे हे इथंच राहतं, असंच राहतं का? क्लिअर करतो. आता तिसऱ्या मुद्द्याकडे येऊयात आपण. जे सिव्हिल इंजिनियर आहेत, जे सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्यांना कॉन्ट्रॅक्टर बनायचं आहे, अशासाठी काय? तर तुमच्यासाठी आम्ही तुमचं पीडब्ल्यूडीच्या लायसन्सची प्रोसेस करून देतो. म्हणजे बाहेर परत त्यासाठी जायची गरज नाही. जिल्हा परिषद मध्ये एमजेपीचं पण लायसन्स तुमचं. एकच मिनिट. प्रशांत म्यूट केलं तरी चालेल तुम्ही का? लाईन क्लोअर करा आणि ठीक आहे सर. जिल्हा परिषद एमजेपी यांचे पण लायसन्स काढण्यामध्ये मदत करतोय. सिव्हिल इंजिनियर लायसन्स तर बरेच जणांकडे असतात, तुम्हाला बरेच जण दिसले पण असतील. लायसन्स आहे पण कामं कशी करायची ते समजत नाहीये. दुसरे लोक कामं करतात त्यांचे लायसन्स. तर जे सिव्हिल इंजिनियर आहेत त्यांच्यासाठी हा पण आमच्याकडून सपोर्ट राहील. टेंडर कसं भरायचं, कामं कशी मिळवायचे, किती कमी जाऊन टेंडर भरू शकतात, किती प्रॉफिट राहू शकतो त्यामधून,
कामाचं इस्टिमेट कसं तयार केलं जातं, बजेट कसं बनवायचं, काम पूर्ण कशी करायची, क्वालिटीमध्ये, सेफ्टीमध्ये, टाइममध्ये, सर्वांसोबत संबंध कसे वाढवावे, हे जे कोणी सांगत नाही ना, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला भेटणार आहे. आणि याबरोबर तुमचं जे मागे आपण हे पाहतो ना, आतापर्यंत जे पाहिलं त्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला पण असणार आहेत. मी सगळ्या परत रिपीट होतील म्हणून मी घेतलेलं नाहीये. सगळ्यांसाठी एक एकत्रच मॉडेल आहे, पण प्रत्येकाचे प्रश्न वेगळे असतात म्हणून मी 10-12 प्रश्न फक्त वेगळे ठेवलेत मोजलेत. त्यातला तिसरा प्रश्न आपण घेतला. तर जे सिव्हिल इंजिनियर आहेत त्यांच्यासाठी पण बरेच आहे. बरं, जे ओपन आहेत, काही जण म्हणतात की डायरेक्ट लायसन्स, त्यांच्यासाठी सांगतो. चॅट बॉक्स मध्ये येत होतं मला आता. त्यांच्यासाठी सांगतो, ज्यांना ओपन लायसन्स हवा आहे, तर आम्ही फक्त लायसन्सचं काम करत नाही. आमच्याकडे फक्त लायसन्स साठी येऊ नका. तुम्हाला जर तुमचा बिझनेस वाढवायचा असेल, आम्हाला बिझनेस करायला आवडतो, तुम्हाला मी सांगितलं मला पॅशन बिझनेस करणं. तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल, तो वाढवायचा असेल, तर मग या ठिकाणी या. मग लायसन्स काय आम्ही 10 लाख 7.5 लाखापासून ते 1.5 करोड पर्यंत पण देऊ. अनलिमिटेडचं पण तुम्हाला कामं घेता येऊ शकतील. सगळ्यावर सोल्युशन देईल. फक्त काय माहितीये का, की फक्त लायसन्स काढण्यासाठी आमच्याकडे येऊ नका. 5 वर्ष आमच्या बरोबर तुम्हाला द्यावी लागतील, तर आम्ही तुम्हाला लायसन्स काढण्यामध्ये मदत करतो. मग ते एजंटचं काम झालं लायसन्स काढून द्यायचं. आम्ही एजंट नाहीये. आमचं एक्सपर्टाईज आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे. पण ते एक्सपर्टाईज देताना कसं करायचं, काय करायचं, त्यामुळे मग लायसन्स मध्ये तुम्हाला जे लागेल त्यामध्ये आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. लायसन्स 10 लाखापासून ते 1.5 करोड पर्यंत ते अनलिमिटेडची पण कामं तुम्ही घेऊ शकता. हे लायसन्स काढण्यासाठी मग काय लागतं, आता बघा आपण काही जण प्रश्न विचारतात. तर त्यासाठी ओपनचं लायसन्स काढायचं म्हणलं, आतापर्यंतचे पहिले 2 जे पाहिले आपण त्यामध्ये एज्युकेशनलच्या बेसिसवर 10 लाखाचं लायसन, 1 वर्षाच्या कोर्सच्या बेसिसवर, डिप्लोमा डिग्रीचं लायसन 3 वर्ष मिनिमम डिप्लोमा याच्या बेसिसवर भेटतं. जे ओपन आहेत त्यांच्यासाठी मात्र वर्क डनचं सर्टिफिकेट, वेगवेगळे रजिस्ट्रेशन, बरेचसे डॉक्युमेंट्स, हे सगळे त्यांना असावे लागतात. पण हे सगळे डॉक्युमेंट्स तुमचे बरोबर आहेत नाहीयेत हे तुम्हाला मला पाहिल्याशिवाय, डॉक्युमेंट पाहिल्याशिवाय किती त्यावर हे होऊ शकतं, काम भेटू शकतं हे सांगता येत नाही. त्यामुळे डॉक्युमेंट पाहिल्याशिवाय तुम्हाला काहीही मला सांगता येणार नाही. ठीक आहे. तरी सुद्धा आयडिया म्हणून पाहिजे नसेल तर मी ह्या स्क्रीनशॉट ही स्लाइड तुम्हाला दाखवतोय. या स्लाइडचा एक फोटो काढून घ्या वाटलं. काय काय डॉक्युमेंट लागतात हे या ठिकाणी दिलेलं आहे ओपन लायसन्स साठी. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण अनम्यूटचा ऑप्शन असणार आहे. निवांत आज आपण 9 वाजेपर्यंत टाइम ठेवलेला आहे मी, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. तर डॉक्युमेंटची लिस्ट काढून घ्या. बरेचसे डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील, जे नसतील ते आपण नोट डाऊन करून ठेवा. आपण सगळ्यात शेवटी आपण प्रश्न उत्तरामध्ये ते घेऊया. रजिस्ट्रेशन, क्लिअरन्स सर्टिफिकेट, वर्क डन, वर्क इन हँड, हातामध्ये असणारे कामं, तर ते पण दाखवतो वाटतं. हातामध्ये असणारे कामं कसे ते पहा. तुम्हाला कोणतं लायसन हवंय त्याच्यानुसार किती लाखाची कामं तुमच्या हातामध्ये असली पाहिजे ते या ठिकाणी दिले, आणि किती लाखाची कामं कंप्लीट केलेली असली पाहिजे. म्हणजे दीड दीड करोडचा जर तुम्हाला लायसन्स हवा असेल, तर 180 लाख 1.8 करोडचं तुमचं वर्क डन मागच्या 3 वर्ष झालेलं असलं पाहिजे. 2 कामं 50 लाखाची त्यातली कंप्लीट असली पाहिजे, आणि 80 लाख रुपयाचं वर्क इन हँड तुमच्या हातामध्ये असलं पाहिजे. आता चालू कामं, आणि ही कामं सबलेटची नसावीत, सब कॉन्ट्रॅक्टची नसावीत. ही कामं प्युअरली तुमची जी असणार आहेत ती आर्किटेक्टची, ज्यांना लिगल आहेत, मेन कॉन्ट्रॅक्टर म्हणून तुम्ही काम करताय, अशी कामं लागतात. तर डॉक्युमेंटेशन मध्ये बरंच होतं. म्हणजे तुम्हाला असे मी तुम्हाला मुद्दे सांगेल मग त्यानंतर. मग ITR, सँक्शन प्लॅन, बऱ्याच काही डॉक्युमेंट्स, ऍफिडेव्हिट, लिस्ट ऑफ मशिनरी, कंपनी रजिस्ट्रेशन, GST सर्टिफिकेट, PTC PTRC, PF, हे सगळ्याच गोष्टी लागतात. तर हे तुमचे डॉक्युमेंट्स पाहिल्याशिवाय तुम्हाला फीज आणि काही सांगता येत नाही. तर
जे काही असेल ते पाहून तुम्हाला सांगेल. यासाठी सुद्धा आमची फी तुम्हाला सांगितलं. जी मगाशी मी कॅल्क्युलेशन दाखवलं ते बाहेर देण्याच्या खूप निगलीग एक 10% दरम्यानच फी असेल आमची. जे तुमचा 5 वर्षाचा टर्नओव्हर असेल त्याच्या सुद्धा. आता मिनिमम सांगितलं त्याच्या सुद्धा. त्यामुळं फी साईडला सोडून द्या. आपल्याला एवढा अचीव्ह करायचं आहे तर आपण तेवढा खर्च करू शकतो का? मी सांगितलं 2,500 ते 5,000 रुपये पर मंथ. पैसे मात्र एकदा घेणार आहे, पण असं सांगतो. तर एवढी छोटी अमाऊंट आपण एवढा टर्नओव्हर अचीव्ह करण्यासाठी तर नक्कीच आपल्यासाठी स्पेअर करू शकतो. तर तुमची अपॉइंटमेंट बुक करायची असेल ओपन लायसन्ससाठी तरी सुद्धा तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि ज्यांना स्पेशली आमची टीम बोलते, मी बोलत नाही तुमच्याशी डायरेक्टली, अपॉइंटमेंटच्या वेळेस पहिले तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे पाहिले जातात. ज्यावेळेस तुम्हाला हे असेल त्यावेळेस मग माझ्याशी तुम्हाला भेट घालून देते. आणि जर एखाद्या वेळेस असं वाटतंच की सरांनाच भेटायचं आहे किंवा सरांशीच हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, तर अशा केसमध्ये तुम्ही तसं बोलू शकता. वेळ पाहून ते तसे माझी अपॉइंटमेंट पण तुम्हाला देते. ठीक आहे. पण पहिली माहिती, बेसिक माहिती सगळी सुरुवातीला तुम्ही याच्याबद्दल तुमच्या प्रोफाईल बद्दल आमचे स्टाफ घेतील. एक टेक्निकल जी टीम आहे ती घेईल आणि त्यानंतर मग माझ्याकडे तुम्हाला येता येईल. ठीक. पुढच्या मुद्द्याकडे येऊयात आपण आता. 5वा मुद्दा. ज्यांच्याकडे लायसन्स आहेत पण व्यवसाय कसा वाढवायचा माहित नाही त्यांच्यासाठी काय? तर प्रोफाईल वाढवण्यासाठी कशा प्रकारे प्लॅन करावा, मशिनरी असेट कधी घ्यावेत, म्हणजे मगाशीचे मुद्दे वेगळे आहेत, हे मुद्दे थोडे वेगळे. ते त्यात पण इन्क्लूड आहेत, हे मुद्दे त्यात पण आहेत, ते मुद्दे ह्यात पण आहेत. तर तुमच्या प्रोफाईल साठी बोलतोय आता. हे वेगवेगळं मला सगळं एका स्लाइड मध्ये ठेवलं ते छोटं छोटं झालं असतं, म्हणून मी थोडं वेगवेगळ्या स्लाइड ठेवलं. मशिनरी ऍसेट कधी घ्यावेत, कंपनीमध्ये सिस्टीम कशी बसवावी, कधी बसवावी, नवीन टेक्नॉलॉजी कुठल्या कुठल्या आपण वापरू शकतो, जे आपल्या सिस्टीम रिपोर्टिंग साठी उपयोगाला येतील, कुठले सॉफ्टवेअर्स आपण वापरू शकतो, ERP सिस्टीम लावू शकतो का. मग तुमच्या स्टाफ ट्रेनिंग असेल, तुमचं ब्रँडिंग असेल, तुमचं सेल्स मार्केटिंग असेल, तुमच्या स्टाफचे अपॉइंटमेंट करणं असेल, म्हणजे तुम्हाला स्टाफ देणं असेल, या सगळ्यामध्ये आम्ही तुमची मदत करतो. टेंडर कसं भरावं, किती कमी जाऊन भरावं, कामाचे एस्टिमेट कसं, बजेट कसं बनवायचं, काय पूर्ण कशी करायची, बिल कसे बनवायचे, सगळ्याच गोष्टी. तर यासाठी जर तुमच्याकडे लायसन्स जरी असेल आणि व्यवसाय तुम्हाला वाढवायचा असेल, कमीत कमी 10 पटीचा वाढवायचा प्लॅन घेऊन जर तुम्ही तो जरी प्लॅन घेतला तरी सुद्धा तो तुम्हाला सफिशियंट होऊ शकतो. एक दिवस तुम्हाला वेळ काढून यावा लागेल. 10,000 रुपये फी आहे त्यासाठीची, इन्क्लुडिंग जीएसटी. जीएसटीचं तुम्हाला इनवॉइस भेटेल. आणि अपॉइंटमेंट त्या दिवशी तुमची फिक्स असेल. त्या अगोदर 2-3 तुमचे ऑनलाईन मीटिंग्स होतील, त्यामध्ये तुमचे डिटेल्स घेतले जातील आणि मग तुम्हाला तो प्लॅन माझ्याशी चर्चा करता येऊ शकतो. ठीक आहे. 4 ते 5 तास वेळ काढून यायचं. ठीक आहे. चालेल. 6वा मुद्दा घेऊ आपण. ज्यांना फक्त टेंडर भरायचं आहे, काहीच कामाचा एक्सपिरियन्स नसेल राहुल तरी सुद्धा काम करतायत. येस गणेश, बिलिंग बद्दल पण माहिती दिली जाते. ठीक आहे. आता आपण टेंडरिंग बद्दल बोलूया. बिलिंगचा आहे पुढे घेणारच आहे. टेंडरिंग बद्दल 750 पासून ते 8,000 पर्यंत तुम्हाला अवेलेबल आहे. ट्रेनिंग मध्ये पण तुम्हाला जे वाटतं, जसा वेळ असेल तुमच्याकडे, ज्या मीडियम न करायचं असेल त्या मीडियम न करू शकता. तुम्हाला पुस्तक पाहून करायचं असेल 750 रुपये फी आहे. पुस्तकाचा अजून एक बेनिफिट, पुस्तकामध्ये QR कोड दिलेले, ते स्कॅन जर केले तर त्या त्या टॉपिकचे व्हिडिओ पण आहेत. 4-1 तासाचे व्हिडिओ पण आहेत त्यामध्ये. म्हणजे पुस्तक वाचायचं पण आणि व्हिडिओ पण पाहिजे अशी तुम्हाला फॅसिलिटी दिली त्यामध्ये. फक्त 750 रुपये पुस्तकाची किंमत. एक टेंडर भरायची कॉस्ट तुमची नाहीये तेवढी. पण सपोर्ट नाही बरं का यामध्ये. पुस्तक घेतलं तर सपोर्ट नाही भेटणार मला, तिथं स्वतः करावं लागेल सर. पण पुस्तकामध्ये सगळं आहे. बऱ्याच जणांनी त्यातून टेंडर भरणं हे केलेलं आहे. एक मला वाटतं 150 ते 200च्या दरम्यान कॉपीज शिल्लक आहेत. 1000 कॉपीज म्हणजे 800 कॉपीज तर ऑलरेडी गेलेल्या आहेत.
तर पहिलं पुस्तक आहे महा टेंडर्स, महाराष्ट्रातलं किंवा भारतातलं म्हणायला काही हरकत नाही, टेंडरिंग बद्दल निघालेलं. 750 रुपयाला तुम्हाला भेटेल. व्हिडिओ कोर्स तुम्हाला करायचा असेल, सेल्फ लर्न व्हिडिओ कोर्स बॅच मधले व्हिडिओ, तर 1200 रुपये त्याची किंमत आहे. थोडस प्राइस वाढवलेल्या आहेत आम्ही ह्या मागच्या वेळेसपेक्षा, कारण जीएसटी आम्ही चालू केलेला आहे. ठीक आहे. ई टेंडरिंगचा व्हिडिओ कोर्स 1200 रुपयाला तुम्हाला भेटेल. ई टेंडरिंग ऑनलाईन ट्रेनिंग, तुम्हाला ऑनलाईन बॅच करायची असेल, यायला पॉसिबल नाही, लाईव्ह ट्रेनिंग 2500 रुपये फी आहे. तुम्हाला ऑफलाईन वर्कशॉप करायचं असेल, इथे येऊनच करायचं असेल, फक्त ट्रेनिंग हवे, 2 दिवसाची वेळ नसेल, वेळ असेल तर 2 दिवसाचा वेळ आहे, 5000 रुपये फी. तुम्हाला लाईफ टाइम सपोर्ट हवा असेल, सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन सगळ्या गोष्टी, 8000 रुपये फी आहे. 1 महिन्याचा कोर्स करायचा असेल, 8000 रुपये फी आहे. म्हणजे सगळे पर्याय तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे. ठीक आहे. आणि ज्यांना वाटतं की हे शिकायचं नको, तर टेंडर भरायची पण सर्व्हिस आहे. फक्त एवढंच आहे की एक पॅक तुम्हाला घ्यावा लागतो, 5000 रुपयाचं आमचं ते हे घेतो आम्ही, कमीत कमी 1-2 टेंडर असे भरून देत नाही. 10 टेंडरसाठी 5000 रुपये तुमचे घेऊ, तुमचे 10 टेंडर्स भरून द्यायचं आमच्याकडे आलं. ठीक आहे. चालेल. पुढे हे कसं करताल बरं मग, हे ज्यांना हवं आहे तर CEIT ऍप आपलं डाउनलोड करा. CEIT सर्च केलं, आपला लोगो तुम्हाला हे लोगो दिसतोय, लोगो, आणि तुम्हाला ऍप भेटून जाईल. तिथून तुम्ही ऍप डाउनलोड करा. आणि बॅच करायचे असतील, सीट कन्फर्म करायचं असेल, पुस्तकासाठी असेल, तर डायरेक्ट पुस्तक वगैरे तुम्ही ऍपवरून सगळ्याच गोष्टी करू शकता. नाहीतर या नंबर दिलेला आहे, तेजस्विनी मॅडम असतात, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. ऑफिशियल टाइम मध्ये कॉन्टॅक्ट करावा. मंडे टू फ्रायडे मोस्टली, सॅटर्डे आमचं बाकी बॅचेस किंवा ट्रेनिंग असं काही चालू असतं. ठीक आहे. बोलता येऊ शकता. पुढे जाऊयात आपण. ठीक आहे. सॉरी 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 सॉरी. ओके 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 ओके. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालेल. सॉरी, म्यूट झाला होतो मी. तर मी असं सांगत होतो की मंडे टू फ्रायडे फक्त कॉल करा. सॅटर्डे संडे आमचे वर्कशॉप ट्रेनिंग असतात, त्या दरम्यान थोडं बोलायला थोडं घाई वगैरे होते. मंडे टू फ्रायडे ऑफिशियल टाइम मध्ये 10 ते 6 या दरम्यान कॉल करत चला, काही प्रॉब्लेम नाही. ऑफिस स्टाफ आहे, त्यामुळे त्यांना हे आता डिस्टर्ब तसं करायला नको. हा, जर त्यांना टेंडर भरून त्याचा बिझनेस करायचा आहे, त्यांच्यासाठी ही पण सर्व्हिस आहे. बरं, तुम्हाला जी सर्व्हिस घ्यायची असेल इंडिव्हिज्युअली, तर तुम्ही तुमचं नाव, तुमचा नंबर आणि कोणती सर्व्हिस घ्यायची आहे ते फक्त टाईप करा. तुमचा नंबर बरोबर टाका, म्हणजे तुम्हाला फोन येऊन जाईल आमच्याकडे. हा हा. ज्यांना टेंडर भरून द्यायचा, बिझनेस करायचा आहे, त्यांनी टेंडर भरण्याचं तर ते मॉडेल आहेच, त्यावर पब्लिशिंग करणं किंवा फ्लॅशिंग करणं हे पण त्यामध्ये इन्क्लूड आहे. त्याची फी 8000 रुपये आहे, विथ लाईफ टाइम सपोर्ट. त्याला दुसरा काही पर्याय नाही, कारण टेंडर पब्लिश करणं, फ्लॅश करणं हे गव्हर्नमेंटचे बरेचसे लोक पण करतात. त्यामुळे कोणाला काही प्रायव्हेटमध्ये काही सर्व्हिस चालू करायची असेल तेही करू शकतात. आणि जीएसटी वगैरे, जीएसटी म्हणतो, जीएसटी इन्क्लूड आहे त्या सिटीमध्ये. टेंडर ओपन करणं हे पण त्यामध्ये येतं, त्याला वेळ द्यावा लागतो. ठीक आहे. ऍप स्टोअरला, प्ले स्टोअरला चेक करा, ऍप स्टोअरला चेक करा. iOS असेल तर त्याची वेगळी लिंक आहे, मी चॅट बॉक्स मध्ये टाकून देईन. ठीक आहे. किंवा आपल्या
हे जे नंबर आहे त्यांना तुम्ही मेसेज केला तरी ते सांगू देतील तुम्हाला तसे. हा, ठीक आहे. डिजिटल सिग्नेचरची व्हेंडरशिप म्हणजे तुम्हाला डिजिटल सिग्नेचर काढून द्यायच्या असतील, म्हणजे कारण बिझनेस करताय टेंडर भरून द्यायचं, तर तुम्हाला ही सर्व्हिस लागेल, तर तीही देखील आहे. आणि सगळे तिन्ही कॉम्बो जर घेतले तर तुम्हाला सगळ्यांनी 18,000 रुपये इन्क्लुडिंग जीएसटी फी पडू शकते. ठीक आहे, विथ लाईफ टाईम सपोर्ट. ठीक आहे. ज्यांना साईटवरचं ट्रेनिंग हवं आहे ते साईटवरचं सुद्धा ट्रेनिंग तुम्हाला मिळेल. 5 दिवसाचं ट्रेनिंग असतं, 5 दिवस फुल डे असतं बरं का, प्रत्येक महिन्याला असतं. 20 जणांची कॅपॅसिटी असते. 10 ते 6 हे त्यामध्ये टायमिंग असतं, फुल डेचे ट्रेनिंग असतात. इन अँड अराउंड पुण्याच्या साईट असतात. 7,000 रुपये इन्क्लुडिंग जीएसटी फी आहे. त्यासाठी सीआयटी ऍप, एकच मिनिट, सीआयटी ऍप हे करा किंवा या नंबरवर तुम्ही सीट कन्फर्म करू शकता. ठीक आहे. साईटवरच्या ट्रेनिंगसाठी तुम्हाला हे दाखवतो बघा, म्हणजे अशा ऍक्च्युअल साईटवर तर जातोच आपण, तिथे पण फोटो दिसतो तुम्हाला. पण आपण आपल्या इन्स्टिट्यूटच्या इथं असं डेमो पण केलेला आहे, जिथे डिटेलमध्ये आपल्याला डिस्कशन करता येऊ शकतं. साईटवर तेवढा वेळ भेटत नाही, काम चालू असतं, हे असतं. हा, म्हणून असे डेमो पण करून ठेवलेले आहेत, जेणेकरून तुम्ही इथे पाहताय, तुम्ही जिथे निवांत मध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट तिथे पाहता येऊ शकते. साईटवर लाईन आउट साठी बाउंड्री ठोकून ठेवलेल्या आहेत, म्हणजे तुम्ही कधीही आलात तरी सर्व ट्रेनिंग तुम्हाला तिथं त्या ठिकाणी भेटणार आहे, सर्व ऍक्टिव्हिटी पाहायला भेटणार. ठीक आहे. तर हे साईटचं ट्रेनिंग आहे, यासाठी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. पुढचा आहे ज्यांना गव्हर्नमेंट एस्टिमेट शिकायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा सेम पर्याय आहे, व्हिडिओ कोर्स पासून ते लाईफ टाईम सपोर्ट पर्यंत. आणि ज्यांना फक्त एस्टिमेशन सर्व्हिस पाहिजे असेल तर 500 रुपयापासून ते एस्टिमेट बनवायचं, बनवून पण तुम्हाला मिळेल. ठीक आहे. अधिक माहितीसाठी दिलेला नंबर आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या चला फास्ट मध्ये थोडासा. फक्त व्हिडिओ कोर्स हवा असेल तर 1200 रुपये लाईफ टाईम साठी व्हिडिओ कोर्स आहे. ऑनलाईन ट्रेनिंग पाहिजे असेल तर 2500 रुपये फी आहे. वर्कशॉप इथे येऊन करायचं असेल तर 5,000 रुपये आहे. लाईफ टाईम सपोर्ट पाहिजे असेल तर 8,000 रुपये, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्सेल शीट्स पण भेटतात, आणि सेपरेट सेपरेट एक्सेल शीट्स पाहिजे असेल त्याही तुम्हाला मिळतील. ठीक आहे. येस, सगळंच करायचं आहे. तुम्ही मला तुमचं चॅट बॉक्स मध्ये तुमचं नाव, जे ज्यांना ज्यांना जे जे इंटरेस्टेड आहेत, तुमचं नाव, नंबर, नाव नाही टाकलं तरी चालेल, नंबर टाका आणि कोणती सर्व्हिस पाहिजे आहे ते टाकून द्या. ठीक आहे. जे जे तुम्हाला आता पाहता पाहता तुम्हाला वाटतंय की हे करायचं आहे ते. चालेल. पुढे आहे ज्यांना गव्हर्नमेंटचं बँक लोनचं इस्टिमेट करायचं ते घेतलं आपण. त्यापुढे आहे गव्हर्नमेंटचं बिलिंग ज्यांना करायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा सॉफ्टवेअर पण आहेत, इस्टिमेशनचं पण सॉफ्टवेअर आहे आणि सगळ्या सर्व्हिस पण आहेत. 1 दिवसापासून ते 2 महिन्याचे ट्रेनिंग पण आहेत. काही येत नसेल तर कमीत कमी 1 ते 2 महिने तर द्यावे लागतील तुम्हाला. तुम्हाला फक्त बिलिंग, बाकी सगळ्या गोष्टी आता फक्त गव्हर्नमेंटच्या बिलिंग माहित नाहीये, म्हणजे तुम्हाला क्वांटिटी सर्विंग येतं, बेसिक ऑटोकॅड येतं, बेसिक एक्सेल येतं, फक्त गव्हर्नमेंट बिलिंग हे करायचं आहे, तर 1 दिवसाचं सुद्धा ट्रेनिंग आहे. त्यामुळे ऑप्शन्स बरेच अवेलेबल आहेत, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, मॅडम नंबर दिलेला आहे ते. जे इंटरेस्टेड असतील, एमबी लिहिणं सगळंच आहे त्यामध्ये इन्क्लूड. तर सेकंड लास्ट पॉइंट, दुसरा शेवटून दुसरा पॉइंट, ज्यांना टेंडर अबव बिलो शिकायचं असेल, किती अबव टाकायचं, किती बिलो टाकायचं, तर त्यांच्यासाठी सुद्धा टेंडर वर्किंग हे जर असेल तर ते 1 दिवसापासून त्यालाही 2 महिन्यापर्यंतचे ट्रेनिंग आहे. त्याची फी 6,000 रुपये आहे. बिलिंगची थोडी जास्त ठेवली ना, कारण डिटेलमध्ये बिलिंग करावं लागतं. टेंडरचं कसं असतं, थंब रूल नुसार तुम्ही टेंडरचं वर्किंग करत असता, त्यामध्ये सगळ्या तेवढ्या बिलिंग सारख्या क्वांटिटी काढत नसतात. आणि बिलिंग मध्ये सॉफ्टवेअर पण आहे, त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर नाहीये. 6,000 रुपये फी आहे. ठीक आहे. ज्याच्यासाठी रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला क्वांटिटी सर्विंग माहित असावं, गव्हर्नमेंट एस्टिमेशन माहित असावं, बेसिक ऑटोकॅड माहित असावं, बेसिक एक्सेल माहित असावं.
तर टेंडर बिलो अबाव कसं टाकायचं आपल्याला समजू शकतो. स्क्रीनशॉट काढून घेतलं तर तुम्हाला सगळ्या आयडिया जातील. 12 पॉईंट मागच्या वेळेस मी वरचा सेमिनार घेतला होता. ज्यांना बांधकाम क्षेत्रात स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी 50+ वेगवेगळे बिझनेसेस आहेत जे तुम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये कन्स्ट्रक्शन म्हणजे कोणी कॉन्ट्रॅक्टर बनवत असं काय नाही. एखाद्याचा जर नसल स्वभाव तसा, जसं आमची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, कॉन्ट्रॅक्टरशिप केली पण ते तेवढा जे स्किल्स लागतात ते आमच्याकडे कमी वाटले. त्यावेळेस गाईड करायला कोण नव्हतं, जसं आता आम्ही तुम्हाला गाईड करायला आहोत त्यावेळेस आम्हाला गाईड करायला कोण नव्हतं. त्यामुळे ते सोडलं. परत आता तिकडे मागे जाणं काही पॉईंट नसतो ह्या वेळात. हे आम्ही ओळखलं, त्याच्यामुळे आम्ही कन्स्ट्रक्शन सेक्टर मधला हा सेगमेंट निवडलाय. बाकीच्यांना गाईड करू आपण, आपल्या राहिलेल्या इच्छा टर्मवर आपण त्यांच्या पूर्ण करू आणि एक समाधान मिळू. तुम्हाला ब्रिक्सचा प्लान टाकायचा असेल, आरएमसीचा प्लान टाकायचा असेल, क्रशर टाकायचा असेल, त्याचे प्रोजेक्ट रिपोर्ट पासून ते सगळ्या गोष्टी तुम्हाला कन्सल्टेशन भेटेल आमचं. ठीक आहे, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापासून सगळ्या गोष्टी. तर असे 50+ बिझनेस आहेत. तुम्हाला कोणता असा बिझनेस असेल तर तुमच्या बिझनेसचं नाव, जे करायचं आहे ते, तुमचा नंबर चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा. तुम्हाला कॉल येऊन जाईल किंवा अपॉइंटमेंट बुक करा. आपण थोडस एक चर्चा करता येऊ शकते आमच्या टीम बरोबर आणि तुम्हाला जर योग्य वाटलं तर आपण हे करू शकतो. ऑप्ट करू तुम्ही सर्व्हिस घेऊ शकता आमची. ठीक आहे. पॉईंट नंबर 12 नाही, नक्की कोणता बिझनेस तो स्पेसिफाय केला तरी चालेल तुम्ही. ठीक आहे. अच्छा, पुढे आता आम्ही मग तुमच्या बरोबर कसं करणार आहे, 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष ते 5 वर्षापर्यंत तुम्ही पर्याय निवडू शकता. जेवढा जास्त वेळ तुम्ही देताल तेवढा तुमचा बिझनेस सक्सेस. व्यवसाय कसा करावा याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळावं असं वाटतंय, तेही मिळेल तुम्हाला. याचबरोबर आम्ही कुठे कुठे मदत करू शकतो तुम्हाला, तर तुमचं 5 वर्षाचा बिझनेस प्लॅन बनवणं, गव्हर्नमेंटचे वेगवेगळे सर्टिफिकेशन्स असतील, कंपनी रजिस्ट्रेशन असतील, प्रायव्हेट गव्हर्नमेंट मधले कॉन्ट्रॅक्ट घेणं असेल, PWD लायसन्स रजिस्ट्रेशन असेल, कामं कशी मिळवावी त्याच्याबद्दलचं गायडन्स असेल, वेगवेगळ्या सेगमेंट मधली कोणती कामं नक्की घ्यावीत ते असेल, साईट व्हिजिट्स असतील वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या, कॉन्ट्रॅक्टर बरोबरच्या सक्सेसफुल मीटिंग्स तुम्हाला करायच्या असतील, ब्रँडिंग मार्केटिंग तुमच्याबद्दलचं करायचं असेल, जीएसटी, PF, PTC यांचे रजिस्ट्रेशन करणं, त्यांचे मंथली कंप्लायन्स करणं, जीएसटी भरणं, टॅक्सेशन, अकाउंटिंग, ही देखील टीम तुमच्यासाठी अवेलेबल आहे. यासाठी टेंडर गुरु ऍप वाटलं तर तुम्ही डाउनलोड करू शकताय. टेंडर गुरु ऍपवर या सगळ्या सर्व्हिसेस आहेत, जिथून तुम्ही त्या रजिस्ट्रेशनच्या किंवा मंथली तुमच्या हे करायच्या रिटर्न्सच्या वगैरे, जीएसटी, PF वगैरे सगळ्या, तर त्या सर्व्हिस सुद्धा आता आम्ही चालू केलेल्या आहेत. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत आम्ही फक्त ट्रेनिंगच्या मोडमध्ये होतो, आता आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्टिंगच्या मोडमध्ये आहोत. कारण असं जाणवलं आम्हाला मागच्या 2-3 वर्षामध्ये लॉकडाऊन नंतर, की ट्रेनिंग फक्त देऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. आम्ही कितीतरी सांगितलं तरी तुम्हाला पर्सनल गायडन्स तुमच्या मागे कोणतरी लागणार पाहिजे, तर तुम्ही काम करताल. कुठे अडकलेला ब्लॉकेज आहे ते काढणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही परत फ्री होऊन काम करताल. तसं महिन्याला मीटिंग्स वगैरे अशा आहेत, तर तुम्ही ते हे घेऊ शकता. ठीक आहे. ब्रँडिंग मार्केटिंग तुमचं असेल, म्हणजे प्रायव्हेट मधली कामं करायची असतील, कन्सल्टन्सी करायच्या असतील, कुठल्याही 50 बिझनेसेस आहेत. मागच्या वेळेस सांगितलं तुम्ही, त्याचं पुस्तक पण आम्ही थोड्या दिवसात काढतोय. टेंडर शोधण्यामध्ये तुमची काय मदत असेल, टेंडर वर्किंग करण्यामध्ये असेल, टेंडर भरण्यामध्ये असेल, इस्टिमेट्स करण्यात असतील, 1 लाखापासून ते 100 करोडपर्यंतचे इस्टिमेट असू देत, तेही करून तुम्हाला मिळतील. तुम्हाला स्वतः करायचे असेल त्याबद्दल गायडन्स भेटेल. गव्हर्नमेंट प्रायव्हेटचे बँक लोनचे इस्टिमेट्स असतील, प्रोजेक्टचं बिलिंग असेल, कॉन्ट्रॅक्च्युअल कम्प्लायन्सेस असतील, सगळ्या सर्व्हिस आमच्याकडून तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. तर लॉंग टर्म साठी या. ठीक आहे. बाकी आणखी भरपूर मुद्दे आहेत तसे तुम्हाला.
याचं सोल्युशन काय? तर तुम्हाला अपॉइंटमेंट हवे असेल तर तुमचं नाव, तुमचा नंबर आणि कोणत्या दिवशी साधारण टेंटेटिव्ह तुम्हाला अपॉइंटमेंट हवे आहे ते चॅट बॉक्स मध्ये तुम्ही मेन्शन कराल. ठीक आहे. चॅट बॉक्स मध्ये मेन्शन केलं तरी चालेल. तुम्हाला तुमचा डेटा एकदम सिक्युअर आहे. आमच्याकडून तुम्हाला कॉल येऊन जाईल. त्यावेळेस फक्त तुमची माहिती आणि कधी येणार आहात टीमशी बोला, भेटा. त्यांना टीमला वाटलंच की नाही सरच सोल्युशन देऊ शकतात किंवा तुम्हाला वाटलं की नाही मला सरांकडून सोल्युशन याचं भेटू शकेल, तुम्ही भेटू शकता मला. ठीक आहे. चालेल. ऑफिसचा ऍड्रेस आपला हा आहे. डायरेक्टली शक्यतो येऊ नका, अपॉइंटमेंट घेऊन या म्हणजे वेळ तुमचा जाणार नाही. सदाशिव पेठ पुणेमध्ये आपले इन्स्टिट्यूट आहे. महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यातून आता कॉन्ट्रॅक्टर येतात. दररोज 8 ते 10 अपॉइंटमेंट चालू असतात. त्यामुळे लवकरात लवकर तुमची ही अपॉइंटमेंट बुक करा. 3rd फ्लोअर केतकी प्रेमायसेस, अल्का टॉकीज चौक. मेन जो लकडी ब्रिजच्या इथला डेक्कनच्या इथला जो चौक आहे जिथे गणपती विसर्जन होतं, तर जे थिएटर आहे त्या थिएटरच्या बाजूचीच बिल्डिंग केतकी प्रेमायसेस आहे. तिथे बँक ऑफ इंडिया आहे. पुढे बँक ऑफ इंडियाची मागची बिल्डिंग, तिथे 3rd फ्लोअरला आपलं ऑफिस आहे. ठीक आहे. तर तुमचं सीट रिझर्व्ह करण्यासाठी हा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचं सीट रिझर्व्ह करू शकता. ठीक आहे. आता आपण प्रश्न उत्तर घेऊया. तुमचे प्रश्न जे चॅट बॉक्स मध्ये आहेत ते मी घेतो पहिले. विकास भुजबळ, हो. तुम्हाला बोलून घ्या तुम्ही काय नक्की आहे ते समजून ते सांगतील की माझे तुम्हाला त्यांच्याकडून सोल्युशन नाही भेटलं तर माझ्याशी तुम्ही नक्कीच हे करू शकता. ठीक आहे. माझं उद्या दुपारी 2ची अपॉइंटमेंट आहे. शंकर, उद्या दुपारी 2 वाजता नाहीये तसं काही. फोन करून बघा, कन्फर्म करा आज असेल, कारण उद्या तर आम्ही नाहीयेत कोणीच. त्यामुळं अपॉइंटमेंट नसतील उद्या सगळेच. म्हणजे आम्ही स्टाफ मगाशी मी म्यूट झालो होतो नेमका. मी प्रत्येक महिन्याला सगळेजण ट्रेकिंगला बाहेर आउटिंगला जात असतो. जवळपास 20 जणांची टीम आहे उद्या पण आमच्या बरोबर. तर स्टाफ मधले बरं का, आम्ही फक्त स्टाफ मधले जात असतो. उद्या आम्ही वासोट्याला, साताऱ्याच्या इकडं जावळीच्या खोऱ्यामध्ये वासोट्या ट्रेकला चाललेलो आहोत. त्यामुळं उद्याची अपॉइंटमेंट तुम्ही ज्यांच्याबरोबर घेतली आहे त्यांच्याबरोबर एकदा कन्फर्म करा. उद्या नसेल अपॉइंटमेंट. हा, ठीक आहे. आणि काही शंका असेल तर वाटलं माझा नंबर तुम्हाला कुठूनही सोशल मीडियावरून भेटेल. आपली वेबसाईटवर जाऊन चेक करा. civilengineeringit.in वेबसाईट आहे. ओके. ठीक आहे. तर बऱ्याच जणांनी नंबर दिलेला आहे. तुम्ही तुमचा नंबर आणि तुमची काय सर्व्हिस तुम्हाला हवी ती मेन्शन करा. येस. ओके. मी थोडंसं तुमचे काय काय प्रश्न आहेत ते पाहतो आणि मग आपण तुम्हाला अनम्यूट करायचा आहे की त्याला ऑप्शन देतो. ज्याला बोलायचं आहे त्यांनी हँड रेस करून ठेवा वाटलंच तर. ठीक आहे. अच्छा, बिल्डरशिप करायचंय प्रत्येक मिसाल, चालेल चालेल, काय हरकत नाही. नक्कीच तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आम्ही कॉन्ट्रॅक्टिंग गेरा असेल, कोलते पाटील असेल, असे जे पुण्यातले बिल्डर्स आहेत त्यांच्याबरोबर कामं केलेले आहेत. त्यामुळं आणि 22-22 मजल्याचे टाउनशिप म्हणजे लाईफ रिपब्लिक असेल, इथं खराडीची आयविन टाउनशिप असेल, तर या टाउनशिप्सवर पण काम केलेलं आहे. कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे त्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला नक्कीच उपयोगाला येईल. आणि टीम पण आहे, म्हणजे असं नाही की मीच फक्त हे करतो. ते बाकीचे पण टीम आहे. ती एक्सपर्ट टीम तुम्हाला त्या त्या ठिकाणी सगळ्या लेवलला तुम्हाला मदत करेल. येस. थँक्यू पवन. एस्टिमेट एक्सेल शीट मध्ये भेटतं पण कोर्स केल्यानंतर भेटतं. ऑटोकॅड सॉफ्टवेअर ट्रेनिंग पण आहे, एस आहे. बरं, हा एक जरा सांगायचं राहिलं का सगळ्यांनाच, अजून एक थोडं सांगतो. आहेत बरेच जण. तर आपण एक काय करतो की या 1 तारखेपासून आपण चालू केलंय, पण या 1 तारखेला नाही व्हायचं. मार्चच्या 1 तारखेपासून, सॉरी एप्रिलच्या 1 तारखेपासून आपण चालू करूयात हे. पण जर झालेच समजा या 5-6 दिवसात जर टीम झाली, 20 जणांची बॅच झाली, तर आपण फ्री ट्रेनिंग चालू केलेलं आहे प्रत्येक महिन्याला. बेसिक ट्रेनिंग टू सिव्हिल इंजिनियर्स म्हणून मॉडेल आहे हे. आपली ट्रस्ट आहे. त्या ट्रस्टच्या अंडर आपण काय करतो की प्रत्येक सिव्हिल इंजिनियरचा बेसिक गरज आहे, त्याला ते ट्रेनिंग आवश्यक आहे, म्हणून आपण त्याला ट्रेनिंग फ्रीमध्ये देतो. काहींना ऑफकोर्स त्यांना कॉलेजमध्ये पण भेटतं, पण कॉलेजमध्ये त्यावेळेस तो सिरियसनेस नसतो घेतलेला. ऍक्च्युअल मध्ये आता इथं खरं प्रॅक्टिकल गरज असते, तर तुम्हाला प्रॅक्टिकल ओरिएंटेड ट्रेनिंग भेटून जाईल. ऑटोकॅड फ्री ट्रेनिंग पूर्ण 1 महिनाभर. 1 महिनाभराची पूर्ण बॅच असते. 1 तारखेला चालू होते, 27, 28, 30 तारखेला ते संपते. 25 तारीख तशी ऑफिशियल क्लोजिंग आहे. ते मॉडेल आहे. याच्यामध्ये ऑटोकॅड आहे, एक्सेल आहे,
जे गरजेचं ज्याच्यामध्ये बिलिंग वगैरे सगळं केलं जातं ते एक्सेल आहे. आणि तिसरं जे आहे ते साईटचं ट्रेनिंग आहे. म्हणजे या 3 मूलभूत गरजा ज्या प्रत्येक सिव्हिल इंजिनियरला लागतात त्या आम्ही फ्री देतोय. ठीक आहे. फ्री एज्युकेशन टू ऑल सिव्हिल इंजिनियर्स हे देतोय. हा, कन्स्ट्रक्शन सेक्टर मधलं बाकी कोणी असेल आणि त्याला शिकायचं असेल ना तोही येऊ शकतो, नो प्रॉब्लेम. तर ज्यांना ज्यांना वाटतं की हे हवं आहे तर त्याला आम्ही बेटा नाव दिलेलं आहे, बेसिक एज्युकेशन टू ऑल सिव्हिल इंजिनियर्स. हा, बेटा सिव्हिल इंजिनियर्स. तर त्यांनी नाव तिथं खाली चॅट बॉक्स मध्ये मला मेन्शन करा, मी तुम्हाला टाकून देतो वाटलं तसं. तुम्ही नाव टाका ज्यांना ज्यांना हवं ते. बेटा सीई म्हणून आहे, त्या नाव दिलं. बेटा म्हणजे बी बेसिक, बी फॉर बेसिक, ई फॉर एज्युकेशन, टी फॉर टू आणि ए फॉर ऑल. बेटा सिव्हिल इंजिनियर्स. बेसिक एज्युकेशन टू ऑल सिव्हिल इंजिनियर्स, फ्री बेसिक एज्युकेशन आहे. तर तुमचं नेम आणि तुमचा नंबर मेन्शन करावा. 1 तारखेपासून बेसिक एज्युकेशन टू ऑल 3 मॉडेल्स आहेत, महिनाभर फ्री. हा, एक अट आहे मात्र त्यामध्ये, ट्रेनिंग ऑफलाईनच आहे, ऑनलाईन नाहीये. ट्रेनिंग पुण्यामध्येच आहे. 20 जणांची मिनिमम बॅच लागते, मॅक्सिमम 30 लोकांची असते. 20 जणांची झाली तर बॅच आता चालू होते, नाहीतर नेक्स्ट एप्रिलला चालू होईल. अजून आम्ही त्याचं कॅम्पेन अजिबात चालू केलेलं नाहीये, त्यामुळे म्हणलं की, आणि उद्या नेमकं 2 दिवस आम्ही बाहेर आहोत, सोमवारपासून मोस्टली दुपारनंतर वगैरे त्याचं कॅम्पेन करू. पण अजून ते आम्ही पण याच्यामध्ये होतो, त्यामुळं एप्रिल पासून तर नक्कीच होईल. पण जर झाले, तुम्ही आता मला वाटतं बऱ्याच जणांची देतात माहिती, तर झाले तर मग आपण नक्कीच चालू करूयात. हा, सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ट्रेनिंग असणार आहे. हे सगळे साईटवर 5 दिवस तर आपण असणारच आहोत. म्हणजे हे तिन्हींचे जरी मॉडेल करायचे म्हणलं तर आम्ही 15,000-1,000 रुपये फी घेतो. म्हणजे बेसिक, 15,000 प्लस जीएसटी, म्हणजे 18,000 रुपयापर्यंत फी जाते. तिन्ही जर एकत्र पॅकेज घ्यायचं असलं तरी. हे बेसिक एज्युकेशन टू ऑल सिव्हिल इंजिनियर्स. जे फ्रेशर पास आउट होत आहेत, तुम्हाला तुमच्या माहितीतले अजून कोणी असतील त्या सगळ्यांना सांगा. आणि क्वालिटी टीचिंग बरं का, म्हणजे त्या टीचिंगच्या भरोश्यावर मी तुम्हाला हे म्हणणार आहे की तुमच्याकडून मी अजून पुढचे पण पैसे घेणार आहे नंतर. ते फ्रीमध्ये देतो मी, पण तुम्हाला इथं येऊन तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण समजतील आणि त्या गोष्टी तुम्हाला कराव्या वाटतील. पण बेसिक एज्युकेशनसाठी मी तुमच्याकडून चार्जेस घेत नाहीये. ठीक आहे. ट्रेनिंगचे एक अट सांगतो. ट्रेनिंगला 999 आम्ही फक्त एक रिफंडेबल डिपॉझिट ठेवलेलं आहे. 999 रिफंडेबल डिपॉझिट आहे. तुम्ही कोर्स कंप्लीट केल्यानंतर हे 999 पण तुम्हाला परत भेट. कारण फक्त मी कोर्स जॉईन केलाय आणि मी करणार नाही असं नाही. डेलीची अटेंडन्स गरजेची आहे. दिलेली असाइनमेंट करणं गरजेचं आहे, कारण फ्री देतोय म्हणजे मोफत आहे, गव्हर्नमेंटचा कारभार नाहीये. कॉर्पोरेट मध्ये बसलोय मी, त्यामुळे फ्री देतोय म्हणजे क्वालिटी कमी असेल असं नाहीये. फ्री देतोय म्हणजे फक्त सर्टिफिकेट मिळेल असं नाहीये. 999 तुमच्याकडून कमिटमेंट म्हणून मी फक्त घेतोय. तेही तुम्हाला रिफंडेबल आहे. तुमचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ते रिफंड मिळतील पैसे. ठीक आहे. येस, जे जे इंजिनियर्स आहेत किंवा जे बाकी दुसरेही करू शकतात कन्स्ट्रक्शन सेक्टर मधले, फक्त तुम्हाला वेळ लागेल, पण 1च महिना मी तुम्हाला फ्री ट्रेनिंग देणार आहे. पूर्ण ट्रेनिंग असेल, पूर्ण. हा, ठीक आहे. हो दत्ता, ते पण आहे, मार्केटिंग कशी करावी आणि स्टार्ट कसं करावं. येस, थँक्यू वरुण, प्रशांत. तुम्ही नाव आणि नंबर दिलेत, पण ते खाली तिथं लिहा ना, ते बेटा सीई म्हणून लिहिलं तरी चालेल शॉर्ट मध्ये, म्हणजे समजून येईल. त्याची पेमेंट लिंक वगैरे सोमवार मंगळवारी तुम्हाला मी ग्रुपवर पाठवून देईन. ठीक आहे. आणि बाकी हा, या सर्वांसाठी मात्र तुम्ही हे करू शकताय, सीट तुमचं बुकिंग करू शकताय. ठीक आहे. ओके ओके ओके, तुमचे प्रश्न समजले मला. ठीक आहे. आता मी थोडं काही जणांना ज्यांना बोलायचं आहे, तुम्ही हँड रेस करून हे करू शकता, बोलू शकता. येस, योगेश मोहिते, येस बोला. येस योगेश बोला, तुम्हाला काय प्रश्न आहे तुमचे? बरं, संदीप जायभाय, हा बोला संदीप जायभाय. ठीक आहे. हँड रेस करा, ज्यांना बोलायचं आहे ते हँड रेस, तुमचे प्रश्न आहेत त्याचे उत्तर मिळतील. दर्शन, येस, अनम्यूटचा ऑप्शन दिला, तुम्ही बोलू शकताय. हा, सिस्टीम तुम्हाला आणावे लागतील बरं का, ते जे जे म्हणतायत ना सिस्टीम आणावे लागतील का, हा सिस्टीम तुम्हाला आणावे लागतील. लॅपटॉप बेसिक असतील तरी सहज चालतील, काय हरकत नाही. बेटा सी, नंबर टाकायचा आहे प्रशांत, नंबर टाका म्हणजे समजेल. बेटा सी फक्त नंबर टाका, तुमचं नाव तर तुम्ही लिहिलेलंच आहे. हा, ठीक आहे. अच्छा, 12 पास असं आहे.
पण ऑटोकॅड करायचंय, एक्सेल करायचंय आणि साईटवरचं ट्रेनिंग करायचं. होऊ शकेल, काही हरकत नाही. पण थोडासा वेळ लागेल बरं का, कारण बाकीचे थोडं मागे पुढे होईल, तुम्हाला प्रॅक्टिस जास्त करावी लागेल ना. आणि हॅलो कन्स्ट्रक्शन सर. सेक्टरमध्ये तुम्ही जर काम करत असाल तरच होईल. हम्म? ठीक आहे. हॅलो सर. येस. मोबाईल नंबर नाही बेटा, फक्त असं वेगवेगळं लिहू नका, एकत्र करा, म्हणजे मला नंतर सॉर्टिंग करायला बरं पडेल. येस. दर्शन बोला. सर 12th पास आहे. कंप्लेंट ड्रॉप आउट आहे. तर सिव्हिल मध्ये प्रिपेअर मध्ये होईल का सर? तुमचा आवाज खूपच हे होतोय, काय म्हणताय? सर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये ठेकेदारचं लायसन्स काढायचं ते होईल हा, का होईल. डायरेक्ट? होईल ना. लायसन्स तुम्हाला म्हणलं ना, तुम्ही ते आपलं 10 लाखाच्या लायसन्स पासून सुरुवात करा. 5 वर्षामध्ये 10 करोड पर्यंत पण जाऊ शकता. हा, 5 वर्षाची सर्व्हिस घ्या. ओके सर, तुमच्या इथे कोर्स करायला यावं लागेल डायरेक्ट? ऑनलाईन सुद्धा आहे, ऑफलाईन सुद्धा येऊ शकता, दोन्ही पर्याय अवेलेबल आहेत. हा, ठीक आहे. ओके. येऊन पण भेटा ते तुम्ही. कोर्स करावं लागेल? हो हो हो, कोर्स शिवाय नाही. मग फी जास्त पडते. मग विदाऊट कोर्स जर तुम्ही करायचं म्हणलं तर फी जास्त पडते बघा. साधारण किती होते सर? लायसन्स वगैरे ते सगळ्याच गोष्टी येतात ना. आणि तुम्ही येऊन भेटा, मग आपण हे करू. करायचे तुम्हाला हे असेल तर पूर्ण. तर मी रायगडमध्ये आहे आणि मी पुण्यामध्ये यावं काय लागेल. हरकत नाही. रायगडचं तुम्हाला आता दर्शन आहे का? दर्शनच आहे. हा तर तुमचं पण हा मी दर्शनच. नातेवाईकांचं पण दर्शन आहे, अजून इथं आहे दर्शन. आमचं हा दर्शन हा रायगडला, मी सरनेम नाही घेता, दर्शनच आहे तो पण. हा. त्याने तुमचं नाव दर्शन म्हणून मला ते हे झालं. त्याने हम्म. डिसेंबर मध्ये लायसन काढलंय. जानेवारी फेब्रुवारी मध्ये जवळपास 10 ते 12 काहीतरी वर्क ऑर्डर त्यानं ग्रुपवर पण टाकल्या, तेवढे त्याला भेटले वर्क ऑर्डर वगैरे. कोण हा, आहे नाव? सरनेम नाही सांगत डिटेल्स मी. थोडंसं आपण डिस्क्लोज नाही करायचं, तुमचा डेटा सगळ्यांचा ठेवायचा आहे, हे करतो. तो पण आहे आता इथे, काही हे नाही. त्यामुळे सकाळ दुपारी मेसेज केला मी पण करू का जॉईन म्हणून. तर हे ओके. आहे. काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला, म्हणजे त्याच्यासारखं बनायचं. हा, तर हा थोडस हा. आपल्याला सगळ्या गोष्टी शिकाव्या पण लागतील. त्याच्याकडे वेगळे स्किल्स होते. काय स्किल्स होते, त्यानं कसं केलं. त्याला त्रास पण फीस दिला वगैरे होता, कसं? भरपूर त्रास दिला त्यांना. मला नाही दिला ते स्पेशली, मला अजिबात त्रास हा दिला हा. नाही. साईटला फीस फक्त मला दिला. वगैरे. ठीक आहे, ठीक आहे. अनम्यूट, ज्यांना अनम्यूट करायचं त्याने हँड करा, हँड करा. येस. दर्शन झालं तुमचं. बाकी पुढचे जे कोणी आहेत त्यांनी वगैरे कसं करतात? हा, तुम्ही येऊन भेटा ना दर्शन. हे पहा, ओके ओके ठीक. गडचिरोली, चंद्रपूर इकडनं सुद्धा मुलं आहेत ट्रेनिंगला. ओके. आणि तुमची ब्रँच फक्त पुण्यामध्ये की दुसरी कुठे आहे का पुण्यामध्येच आहे, जवळपास आमच्या इथे? पुण्यामध्येच आहे. ओके ठीक आहे. येस. थँक्यू सर. येस, थँक्यू. येस. योगेश, तुम्हाला काय बोलायचं आहे? हॅलो. हा, बोला. सर, मजूर संस्थेचं लायसन आहे आमचं. बरोबर. अच्छा, ओके. हा, कुठून तर बोलताय? मजूर संस्था जामकडून संदीप जायभाय बोलतो मी. बरं बरं बरं. चालू आहे मजूर लायसन? संस्थेचं मजूर संस्थेचं लायसन आहे, तर त्यासाठी ओपन साठी 30 लाखाची मर्यादा आहे. हो. आणि पीडब्ल्यूडी आणि जिल्हा परिषदेसाठी 10-10 लाखाची मर्यादा आहे. तर आता ती मला प्रायव्हेटचं लायसन काढायचं म्हटलं आणि त्याच्या बेसवर समजा म्हणजे वाढून लायसन घ्यायचं म्हटलं तर चालतं का? त्याच्या बेसवर नाही भेटत, तुम्हाला सेपरेटली काढावं लागेल. हा ना, सेपरेटली. पण ते समजा आता पहिलं त्याचं चालू आहे, मग त्याचं आपण हे करून नाही का पुढे वाढू शकत नाही माझं सेपरेटचं? नाही, म्हणजे ते राहू दे स्पेशलच ना. काढावं उलट लागेल. मजूर सोसायटीवर बरेच कामं निघतात ना. हा, मजूर सोसायटीवर आता चालू आहेत माझे कामं. हा, ते पण राहू द्या. तुमचं पण काढा, किंवा हा, फॅमिली मधल्या मेंबर मधलं अजून कोणाचं काढा. ओपनचं काढा तेच एकाचं, बोलायचं मला तर. आणि एकाचं मजूर सिव्हिलचं संस्थे काढा. मुलाला वगैरे वाटलं सिव्हिलला टाकून सिव्हिलचं पण काढा, सुबेचं पण काढा. सगळेच कामं येते आपल्याकडे. हो, तेच मला म्हणजे मजूर संस्थेचं वेगळं ठेवायचं आणि माझं पर्सनल काढायचंय, मग करू त्यासाठी. शकता, करू शकता, करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हो हो, चालेल, ठीक आहे, थँक्यू. येस. निखिल बोला, तुम्ही ऍड्रेस केलेला आहे. सर, मी सिव्हिल इंजिनियरच आहे. बरं बरं. हा, निखिल. दोन्ही पण लायसन दोन्ही पण लायसन आहे माझ्याकडे. झेडपी पण आहे आणि पीडब्ल्यूडी पण आहे. हा हा हा. तर झेडपीचे काम झालीत आता, बरं. म्हणजे मागच्या 2-3 महिन्यापासून केलीच मी कामं. तर मला हे शिकायचं होतं की गव्हर्नमेंटची स्कीम आहे बिलिंग
आणि टेंडर फिलिंग नाही का, टेंडर ऑनलाईन फिल करतो ना आपण. हम्म. हा, त्या तर संबंधी मार्गदर्शन पाहिजे होतं मला. 2 दिवसाचं पण आहे आणि पूर्ण महिन्याचा जरी वेळ काढून आला तर महिन्याभराचं पण आहे. वेळ नसेल तर 2 दिवसाचा वर्कशॉप आहे. ऑफलाईन इथे येऊन करणार असाल तर 2 दिवसाचा ऑनलाईन ओके वर्कशॉप पण आहे, तोही करू शकता. किंवा लाईफ टाईम सपोर्टवाला ओके घेतलं ओके. तरी लाईफ टाईम सपोर्ट मध्ये काय बेनिफिट होतो, या बॅच मध्ये थोडं समजलं, पुढच्या बॅच मध्ये परत पैसे द्यायची गरज नाही कधीच आयुष्यभर. एकदा शिका, कायम नाव लक्षात ठेवा, कायम ओके सीआयटी ओके ला आठवण काढा. हा, ओके सर. लाईफ टाईम सपोर्टचं जे आहे ते किती फी आहे याची, टोटल त्याची याची? 8,000 रुपये फी आहे. 8,000 का? ओके सर. फक्त ट्रेनिंग हवं असेल तर 5,000. त्यात इस्टिमेट आणि ते सगळं शिकवलं जाणार? नाही 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 हा. आणि सर अदरवाईज प्रत्येक मॉड्यूलची वेगवेगळी फी आहे. ई टेंडरिंगचे 8,000, इस्टिमेशनचे 8,000, आणि हे 2 शिकायचं असेल तर 8,000 रुपये पडेल ते. ओके, म्हणजे 16,000 रुपये पडतील ते. जीएसटीचं बिल भेटेल तुम्हाला, ते जीएसटीचं बेनिफिट घेता येईल तुम्हाला. ओके सर. आणि तो किती दिवसाचे कोर्स आहे ते त्याचं? लाईफ टाईम कसे म्हणजे 2-2 दिवसाचे वर्कशॉप आहेत, किंवा तुम्हाला वेळ असेल तर म्हणलं की महिनाभर या. 1 तारखेपासून बॅच चालू होत असते महिन्याभराची, पण आता या महिन्यापासूनच चालू केली आम्ही ती. ती महिनाभराची जी बॅच आहे ती ऑनलाईन नसते का आपल्याकडे? नाही नाही, ऑफलाईन ऑफलाईन? ऑफलाईन ऑफलाईन. ऑफलाईन आता का? या महिन्यापासून ऑफलाईनच चालू केली, ऑनलाईनचा अजून काही प्लॅन नाही. आणि ऑनलाईनचे किती दिवस? 2 दिवस का? ऑनलाईन 2 दिवस असते, ऑनलाईन किंवा बॅचचे? ज्यावेळेस बॅच अनाऊन्स होईल त्यावेळेस तुम्ही ती 10 दिवसाची पण असते, डेली 1 तास असते. आपल्या ओके ग्रुपमध्ये सर बॅचमध्ये ओके. राहा, तुम्हाला आयडिया येत राहतील पुढच्या पुढच्या बॅचेसच्या. हा, ओके सर ओके. ठीक आहे. चल येस, आणखी कोणाला बोलायचं? निलेश बरात आहे. सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स पाहिजे सुरेंद्र. हा, मिळेल तुम्हाला. ते फक्त लायसन्स साठी येऊ नका, मी तेच म्हणलं की मला बिझनेस करायचा आहे त्या दृष्टीने या. फक्त लायसन्स नाही करत, कारण ते एजंटचं काम झालं, मग आम्ही ते करत नाही. हा, निखिल पालवे, तुम्हाला काय हवंय एक्झॅक्ट? थोडंसं हे टाका तिथं खाली, तुमचा नंबर भेटला. कुठल्या कोर्सची फी काय? बेटा सिव्हिल इंजिनियर्स म्हणलं, याला कोर्सला फीस नाहीये. 999 फक्त रिफंडेबल डिपॉझिट आहे, तुमची कमिटमेंट असावी म्हणून. पूर्ण यायचं आहे, महिनाभर अटेंडन्स पाहिजे तर सर्टिफिकेट मिळेल. प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आहे, तुम्हाला त्याचा उपयोग झाला पाहिजे त्या एज्युकेशनचा, त्याच्यामुळे देतोय. नाहीतर फक्त 15,000 रुपये असेच मला हे करायचे नाहीये पूर्ण. हा, जीएसटीचं विसरतो मी, 15 प्लस 18% जीएसटी, 18,000 रुपये पण जातं जवळपास. ठीक आहे. आणखी कोणाला बोलायचं आहे? हँड रेस करू शकता तुम्ही. एक मिनिट, सॉरी, आणखी आहेत काही? सुरेंद्र, हा बोला. दत्ता बोला. एकेकाने बोला. हा, अनम्यूट करायचा ऑप्शन दिला तुम्हाला. वन प्लस हॅलो सर. माहिती आहे. हा बोला. कोण? दत्ता बोला. सर, माझ्याकडे PWD आणि झेडपीचे लायसन आहे सर, एक मागच्या 2 महिन्यापासून. बरं. मी 2 टेंडर भरले होते, बट ते बिलो आणि अबोमुळे माझे ते टेंडर रिजेक्ट झाले. थोडी मला इन्फॉर्मेशन नॉलेज कमी असल्यामुळे गव्हर्नमेंट वर्क मधलं मला ते असे 20 गव्हर 20 25 25 टेंडर भरले तरी भेटत नाही, हा. म्हणजे प्रमाण कमी राहतं त्याचं. ओके. मग त्याबद्दलच सर मला थोडस माहिती पाहिजे होती गव्हर्नमेंट टेंडरिंग बद्दल. टेंडर कुठे ऑनलाईन भरले होते, बाहेर भरले होते का स्वतः तर भरले मी होते? बाहेर भरले होते, एक शॉप मध्ये भरले होते बाहेर. किती पैसे घेतात? सर मी त्यांना दिले होते, एका टेंडरचे सर 1,000 रुपये दिले होते. मग आपलं पुस्तक घेऊन टाका ना, मी असंही नाही म्हणत की 8,000 रुपयाचा कोर्स करा. हो सर, तेच आता मी एक मागच्या आठवड्यामध्ये आपली ऍड पाहिली, त्यामुळे मग मी ग्रुप जॉईन करून तुमच्याशी कोऑर्डिनेट केलं. आणि मला या आता गव्हर्नमेंट जे आपलं टेंडर असतं सर, त्याबद्दल गव्हर्नमेंटच्या कामाबद्दल मला पूर्णपणे सगळी माहिती घ्यायची आहे. तर मला कशा कशामध्ये म्हणजे काय काय शिकायला भेटेल याच्यामध्ये, टेक्निकलचं कोणकोणत्या? पण आपलं ठेकेदारचं मॉडेल आहे. हो टेक्निकलचं पण ठेकेदारचं मॉडेल आहे, विथ हो हो सपोर्ट पण आहे. फक्त ट्रेनिंग पण आहे, किंवा तुम्हाला मेंटरशिप पाहिजे असेल 1 वर्षाची, 2 वर्षाची, 5 वर्षाची, 3 मॉडेल आहेत. हो तीही हो घेऊ शकता तुम्ही, जेणेकरून हो हो तुम्हाला पर्सनली माझ्याबरोबर एक 1-to-1 मीटिंग, म्हणजे मेंटरशिप घेतली तरच माझ्याबरोबर मीटिंग असते, नाहीतर हो मग हो स्टाफ बरोबर तुम्हाला हे करावं लागेल. आणि ट्रेनिंगला मात्र मी असतो. हो हो. अं, आणि
आणि आता सर माझे आहे ना इकडं पुण्यामध्ये कोरेगाव भीमामध्ये एक आता आपले एक असे प्रायव्हेट मध्ये एक 1 गुंठ्यामध्ये असे 1 गुंठ्यामध्ये 1.5 गुंठ्यामध्ये असे साईट्स एक 2 साईट चालू आहे. चालू आहेत का? बरं बरं. छोटे बंगलोजचे साईट चालू आहे. करा तर ना, मला त्यात पण त्याची करा. सर चांगलं केल्यावर त्यात पण चांगला हे आहे, स्कोप आहे. फक्त काय हो होतं, ही बंगलोच्या कामामध्ये आपल्याला प्रोफाईल वाढत नाही आपला. हो राईट पैसे सर. मिळतात पण प्रोफाईल वाढत नाही, कारण पैसे जीएसटी ते काय कोण देत नाही. हो ते त्यामुळे सर मग मी आहे ना या गव्हर्नमेंटची साईट चूज केली, ते सर साईड बाय साईड करतोय ते सुद्धा. चांगलं हे केलंय. गव्हर्नमेंट प्रायव्हेट दोन्ही असू देत. कारण हो आपल्या इकडे गव्हर्नमेंटला सर पण आता वेळ ना लागतो, त्यांना मिळेल ना. हो हम्म. आता घरांचे बंगलोजचे भरपूर काम आलेले आहे मला, बट त्याची थोडीशी मला मार्केटिंगची टेक्निक थोडीशी मला हा पुअर हा पडते, म्हणजे कमी पडते. तर ती मार्केटिंग त्याची कशी करावी इथल्या इथे त्याचंही थोडंसं हा. नॉलेज पाहिजे होतं. तुम्हाला तुम्ही स्वतः भेटायचं सुरुवातीला म्हटल्यावरती कमी सर. खर्चात करा. स्वतः तुम्ही करू शकताय. सेल्स मार्केटिंग पण आम्ही त्यातमध्ये शिकवतो. तुमचं ब्रँडिंग हो करून असेल तेही तुम्हाला करून देतो, हो किंवा हो हो तुम्हालाही शिकवतो. म्हणजे डिझाईन करणं, ते डिझाईन कसं असावं ते बेसिक बरं का. हो म्हणजे हो आमचे हो सर. ठेकेदारचे मुलं आहेत ना या वर्षीचे, आम्ही त्यांना पण सांगितलंय कसं करायचं. एखादा हो हो वेबसाईट पण बनवली, त्याची वेबसाईट सुद्धा स्वतःच बनवायची. म्हणजे एवढे हो बेसिक हो बेसिक टूल आहेत ना, इझी टूल आहेत, आपण ते करू शकतो. ते हो आपण सर. मग आता मला सर तुम्हाला भेटायचं किंवा तुमचं कसं तुमचं टायमिंग अपॉइंटमेंट कशी कोणाकडनं घ्यायची सर? नंबर दिलेला आहे ना, मी परत स्क्रीन शेअर करतो आपलं. ओके ओके सर. थँक्यू सर. सुरेंद्र मुरकुटे, नाशिक ना. हा सुरेंद्र बोला. हा सर, मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे, पण मला माझं लायसन्स आहे, फक्त स्वतः एक लायसन्स आहे. तर मला लायसन्स पाहिजे होते, तर कसं करावं लागतं? अपॉइंटमेंट बुक करा ना. हा त्याच्यानं भरपूर दिवसापासून तुमच्या आता वेबिनार वगैरे अटेंड करतोय मागच्या महिन्यापासून. अपॉइंटमेंट बुक करा. येस बरं बरं, विनोद, ठीक. तुम्हाला बोलायचं आहे, तुम्ही अनम्यूट करू शकताय. एकच मिनिट. मला मी ऑप्शन दिलाय का? विनोद हँडरेस करा. हँडरेस केला त्यांना मी ऑप्शन दिलेला आहे अनम्यूट करायचा. ठीक आहे, अनम्यूट करून बोलू हॅलो, गुड शकता. इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग, बोला. सर माझी डिग्री झालेली आहे बीटेक म्हणून. बरं, कुठून बोलताय? औरंगाबादहून बोलतोय. अच्छा, बोला ना. मला पण सगळं करायचं आहे, समजा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरचं. तर बरोबर. त्यासाठी कोणता कोर्स आहे? ट्रेनिंग पण अवेलेबल आहे आणि मेंटरशिप पण अवेलेबल आहे. तुमचं काय झालं म्हणलं तर? इंजिनिअरिंग झालंय बीटेक का? सिव्हिल. हो बीटेक सिव्हिल झालंय. हा, सिव्हिल झालंय मग हो. काय. म्हणजे आता सध्या मी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये करतोय. जॉब पण करताय का? आता सध्या विचार चालू आहे का गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून आता काम करावं. अच्छा, स्वतःचा जॉब पीडब्ल्यूडी, आहे का झेडपी. बिझनेस करताय? नाही नाही, सध्या तर जॉबच करतोय, पण आता स्वतःचा बिझनेस चालू करायचं, त्याच्यामुळे थोडं किती गाईड वर्ष करा झालं सर. जॉब करताय? मी 2 वर्षापासून करतोय सर जॉब. अच्छा, 2 वर्षापासून करताय. सर म्हणजे अनुभव आहे आता तसा. हा, तर अनुभव आहे. सुरुवात करायची. लायसन वगैरे काढलंय का? नाही, लायसन नाही काढत. म्हणजे सध्या पूर्ण ब्लँक समजून चला असा करायचं आहे मला. आता स्वतःची फर्म ओपन करायची. करता येऊ तर शकतं. फक्त हे पहा, एकटे गेलात तर आता इथलं बरेच जण अनुभव पण सांगतील. एकटे गेल्यामुळं काय झालं, किती हा. आपण हे केलं तर एकदम अफोर्डेबल मध्ये ठेवली. कारण आम्हालाही तुम्हाला जशी गरज आहे ना आमची, तशी आम्हालाही तुमची गरज आहे. हम्म, आम्ही हम्म, आता ह्या ज्या फी ठेवल्यात ना आमच्या काही, त्याच्या हम्म, 2-3 पट फी आम्ही करणार आहे. कशामुळं? तर आता कमी का ठेवल्या, तर आता फक्त आम्हाला सक्सेस स्टोरीज दाखवायच्या आहेत. हं? कारण आम्ही हम्म, आताच हे चालू केलंय. आम्ही बिझनेस वगैरे सगळे करून झालेले आहेत आमचे. तर त्यामुळे फी कमी ठेवलेली. त्यामुळे आता बेनिफिट घ्या. सक्सेस स्टोरीज तुमची तयार करून घ्या, जेणेकरून नंतर महाग होत जाणार आहे. आणि वेळ जो जातो ना आपला कॉन्ट्रॅक्टर लोकांचा, बरेच हम्म, तुम्हाला इथं असे दिसतील की म्हणजे लायसन काढून ठेवलंय पण काम नाही केले, पुढे जायचं समजत नाही. काम कशी मिळवावं हे कळत नाही, नुसतंच लायसन काढून ठेवलंय. त्यामुळे तिथं वेळ घालवण्यापेक्षा हे नाहीये. बऱ्याच जणांनी जो बिझनेस सोडून म्हणजे जॉब सोडून परत बिझनेस चालू केला आणि बिझनेस मध्ये काही झालं नाही म्हणून परत जॉब जॉईन. हम्म, तर यांचे अनुभव तुम्हाला मिळू शकतात. अशा टायमाला त्या टायमाला आपल्याला बोलायला कोण नसतं, प्रॉपर गाईड करणार कोण नसतं. आपण बोलतो आपल्या मित्रापाशी बोलतो, फॅमिलीपाशी हो. बोलतो, पण त्यांना त्याचा अनुभव नसतो. नाही बिझनेस जो करतो त्याच्याबरोबर बोलला तर तो गाईड करू शकतो, पण फ्री मध्ये तो गाईड करायला तेवढा वेळ द्यायला कोणीच कुणाकडेच नाहीये. नाही.
आणि आता आम्ही पण पूर्ण वेळ हेच करतो, त्यामुळे आम्हाला ते तुम्हाला गाईड करायचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जसं हवं तसं ट्रेनिंग हवं असं ट्रेनिंग किंवा मेंटरशिप घ्यायची असतील तर ते सगळ्यात बेस्ट आम्हाला सजेस्ट करा म्हणलं तर मेंटरशिप घ्या. एक वर्षाची तरी मिनिमम घ्या, म्हणजे हे होऊन जातं. 5 वर्षाची घेतली तर खूपच होतं, म्हणजे तो पूर्ण ट्रॅक तुमचा ठेवता येऊ शकतो. ठीक आहे. 1 वर्षाची इंटर्नशिप जर घेतली तर होऊन जाईल का? हा, म्हणजे तुम्हाला सुरुवात तर करायला काहीच हरकत नाही. पहिल्या मीटिंग मध्येच आम्ही तुमचा 5 वर्षाचा बिझनेस प्लॅन तयार केलेला असतो. त्यामध्ये मग टप्पे केलेले असतात, कसे कसे हे असतात ते. पहिल्या मीटिंग मध्ये जे आपण बिझनेस प्लॅन म्हणलं ते म्हणजे 10,000 रुपयाचं, तर त्यामध्ये इन्क्लूडच आहे ते, 1 वर्षाचं जरी घेतलं तरी. फक्त 1 वर्षाच्या ह्यात मला वाटतं असं आहे की ट्रेनिंग फक्त तुम्हाला ऑनलाईन आहे सगळं अवेलेबल, आणि मीटिंग पहिले ऑनलाईन सगळे ऑनलाईन ऑफलाईन. असणार आहे का? ट्रेनिंग सगळं ऑनलाईन आहे पहिले 1 वर्षाच्या ह्याच्यामध्ये. मात्र मीटिंग ऑफलाईन ऑनलाईन कशी घेऊ शकता तुम्ही माझ्या बरोबरच्या आहे. जसं आपण येऊन भेटा ना, इंटर्नशिप कारण केव्हा बरंच चालू आहे केली त्यामध्ये, आपण समजा. बरंच आहे त्यामध्ये. येऊन भेटा किंवा ऑनलाईन आमच्या कोऑर्डिनेटर बरोबर तुम्ही जर हे घेतली ना, मीटिंग घेतली, पहिले त्यांच्याकडून समजून घ्या. तास दीड तास लागेल, त्यांच्याकडून समजून घ्या आणि मग आपण तसं हे करता येईल. चालेल सर. थँक्यू सर. येस, थँक्यू. येस, प्रफुल्ल जमू शकतं. निखिल, टीपी सँक्शन आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन ड्रॉइंग रूल्स बद्दल पण गाईड पाहिजे होतं. त्याच्यावर प्रयत्न चालू आहे निखिल. आता फक्त आम्ही बीपीएमएस बद्दल घेतोय, पण त्याच्याबद्दल थोडासा वेळ द्यावा लागणार तो कोर्स करिक्युलम करून. कारण तुम्हाला समजलं पण पाहिजे, नुसतंच कोर्स करण्यामध्ये पॉईंट नाहीये, तो तुम्हाला उपयोगाला पण आला पाहिजे. सांगितलं झालं असं नको व्हायला, त्यामुळे येईल तो पण थोडा वेळ. हा, ठीक आहे. लेक्चर जरा शनाय ज्यावेळेस. चांगले चांगले. कोण बोललं? ठीक आहे. प्रसाद बाणे काय म्हणतात की पीडब्ल्यूडी लायसन्स साठी ब्लँक पेपरवर साईन का, ते कन्फ्युजन दूर कराल का? येस प्रसाद. प्रसाद, पीडब्ल्यूडी लायसन वर ना तुम्हाला लायसन्सची कॉपी एक मिनिट दाखवतो. काय लायसन्सच्या तुमच्या कॉपीवर आणि हॉल तिकीटवर तुम्हाला ते सही तुमची प्रिंट करून आलेली असते. जे एक्झाम देतात त्यांना हॉल तिकीटवर पण सही प्रिंट करून येते. आणि ज्यांचं लायसन्स आहे, एकच मिनिट. बरं, पॉईंट काढला तो एक पण चांगलाच. कन्फ्युजन दूर करा. असतात प्रश्न असतात ते काय, सेशन्स किती जरी घेतले तरी प्रश्न राहणारच आहेत, त्यामुळे ते सोल्युशन त्यांना देणं गरजेचं आहे. एकच मिनिट. ते काढावे लागतील फक्त ते. येस, तो पण दुसरा कोणाचा प्रश्न असेल विचारू शकता. हॅलो सर. हा, बोला ना. सर माझा एक छोटासा डाऊट अजून असा होता की हो. म्हणजे ज्यावेळेस बिझनेसला स्टार्टअप भेटतोय सर, बट ज्यावेळेस त्याची प्लॅनिंग मी स्टार्ट करतो त्यावेळेस मी कन्फ्युज होतो की ती प्लॅनिंग करावी कशी. मग ते आपलं एक बिझनेस करून घ्या ना, 5 वर्षाचं तुमचं प्लॅनिंग करून घ्या, त्याप्रमाणे नंतर काम करा. हो वेळ द्यावा ठीक आहे लागणार सर. आम्हाला पण, तो 1 दिवस 2 दिवस त्यामध्ये द्यावे लागतात आम्हाला पण. हो सर, नक्की देईल मी. थोडा एक्सपिरियन्स न केलं आम्ही पण बाकीच्या पण आमच्या बरोबरची जी टीम आहे त्यांचे पण सपोर्ट घेत असतो. हो हो. तर एकदा तयार होऊन जाईल तुमचा पण तो. ओके सर, ओके. काय द्यायचं होतं म्हणलं मी. येस, पुढं बोलायचं असेल आणखी कोणाला बोलू शकता. जास्तच पाठवलं पण. लोड व्हायला वेळ लागतो फक्त. आले. हे कोणाचं आहे? हे पहा, या ठिकाणी ही अशी सही असते तुमच्या सहीचा नमुना. तर आता हे ऑफलाईन वाला आहे, पण जे ऑनलाईन वाले येतात ना, समजा हे आहे पहा, ही अशी सही तिथं लावलेली असते. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्टर स्पेसिमन पीडब्ल्यूडीचे. ठीक. येस विनोद, टॉक टू मी. बोला ना विनोद. हँड रेस करा म्हणजे बोलता येईल. हँड रेस करा, मी तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शन देतो. मला दिसत नाहीये तुम्ही चॅट बॉक्स मध्ये. ठीक आहे. आणखी कोण आहे ज्यांना हे बोलायचं आहे? विकास, ओके.
अभिजित, हँड रेस करायचा ऑप्शन, वैभव, विकास, बाकीच्याने हँड रेस खाली केलं तरी चालेल. येस, बोलू शकताय. तुमच्या प्रश्नांची उत्तरं काहींच्या प्रश्नामधून पण भेटून जातील. हॅलो सर. येस, बोला. सर डिप्लोमा झालाय सर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये, हम्म. परंतु सर तो कोविड मध्ये झालाय. म्हणजे सरळ सरळ सांगायचं झालं सर पूर्ण कोरी पाटी आहे. तर सर या क्षेत्रात बिझनेस करता येईल काय, म्हणजे कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये? काही शिक्षण लागत नाही. तुमचं तरी डिप्लोमा नावाला लायसन्स तर भेटतं ना. हो. किती कॉन्ट्रॅक्टर तुम्ही बघितले असतील ज्यांचं न शिकलेले कॉन्ट्रॅक्टर आज चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत. आहेत सर, भरपूर आहेत. फक्त मग ते काय असतं तर त्यांनी मेहनत केली होती त्यावेळेस. त्यांचे लगेच नाही झाले ना ते पण. 10, 15, 20 वर्ष त्यांनी मेहनत केली. गवंडी कामापासून काही काही लोकांनी सुरुवात केली. आपल्याला तर ते जमणार नाहीये. आपल्याला आता मग काहीतरी कोणाचा सपोर्ट लागणार आहे. आजकाल कोणाला थांबायचं नाहीये. स्मार्टली काम करून कुठं तरी ट्रेनिंग घेऊन कोणाचा सपोर्ट घेऊन मला पुढे जावं लागणार आहे. त्यासाठी आम्ही आहोत. बरोबर. तर सर मग सर येतोय नेमकं आवाज? त्यासाठी कुठला कोर्स घ्यावा लागेल? कोर्समध्ये मेंटरशिप घ्या. मी सजेस्ट करतो ते. नसेल तुम्हाला तर थोडे छोटे छोटे कोर्सेस करायचे असले तेही करू शकता. एकदा मीटिंग घ्या. तुमचं पूर्ण समजून घेतील प्रोफाईल. तुम्हाला काय माहित आहे काय नाही. तुम्ही म्हणलात कोरेपाटी आहे, पण मग मेंटरशिप घ्या. काय होतं की ट्रेनिंग पण 1 वर्षभर राहील तुम्हाला. सिव्हिल इंजिनियर म्हणलं तुम्हाला 1 वर्ष पण द्यायची गरज नाही. 3 महिने कंटिन्युअस ट्रेनिंग घ्या तुम्ही. साईटवरचं असेल, ऑटोकॅडचं असेल, ड्रॉइंग रीडिंग असेल, क्वांटिटी काढणं असेल, बिलिंग असेल, सगळ्याच गोष्टी तुम्हाला नसणार माहिती. तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे. तर ते सगळं माहिती करून घ्या. सगळं बिझनेससाठी गरजेचं नाहीये, पण आपल्याला माहित असावं पुढचा माणूस बरोबर करतोय का चुकीचं करतोय, म्हणून तेवढं तरी माहित असावं आपल्याला. आपण ज्याला जॉबला ठेवू ना तेवढं तरी माहित असावं. त्यामुळे ते करा आणि मेंटरशिप घ्या. म्हणजे तुम्हाला चालू मध्ये काय प्रॉब्लेम येतात ते तुम्हाला डिस्कस करून सोल्युशन करता येईल तुमचं. ओके. येस सर. लायसन्स तुम्हाला नाव नंबर, ज्यांना ज्यांना काही सर्व्हिस कुठली हवी परत एकदा हे करतो. तुमचं नाव नंबर सॉरी सर्व्हिसचं नाव तेवढं फक्त चॅट बॉक्स मध्ये टाका. मला कॉन्टॅक्ट करून होईल. सांगलीहून बोलतोय सर. हा, बोला प्रशांत. माझ्याकडे सुबेचं लायसन आहे झेडपीचे. बरं. हा, त्याच्यावर मी 30 लाखापर्यंतची कामे करू शकतो. हो. 50 याच्यापेक्षा जास्त लिमिट. सॉरी 50चं लिमिट झालंय आता. हा 50 झालेलं आहे. त्याच्यापेक्षा जर जास्त घ्यायचे असेल, जास्त रकमेची कामं घ्यायची असेल तर काय करावं लागेल? ओपन मध्ये घ्यायची. लायसन्स ओपन हे करावं लागेल. त्याची प्रोसेस काय राहते? पण झेडपीची घ्यायची आहेत का पीडब्ल्यूडीची घ्यायची? झेडपीचे घ्यायचे. झेडपीची घ्यायची त्यापेक्षा मोठी कामं. हा. तर काय करा, तुमच्या इथली टेंडर नोटीस पहा ती. त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन क्रायटेरिया लिहिलेला असतो कॉन्ट्रॅक्टरचा. किती अमाऊंट पर्यंतची कामं करायची, त्याला कोणता क्लास ऑफ कॉन्ट्रॅक्टर ते मागतात, त्या क्लासचं तुम्हाला ओपन मधलं रजिस्ट्रेशन करावं लागेल. कारण सुबेला तेवढीच लिमिट आहे. ओके. मग तुमच्या सुबेच्या फॅसिलिटी जातील. नाहीतर मग दुसरी कंपनी करून ओपन मधलं लायसन काढून तुम्हाला हे करता येईल. ओके, थँक्यू सर. नारायण, तुम्हाला ना आरसीसी स्टील डिझाईन नाही बघा. आपले सर होते जे पहिलं आपण घेत होतो त्यांच्याकडे तुम्हाला हे मिळेल. आपल्याकडे बीम, ऑटोकॅड आणि बाकीच्या सर्व्हिसेस आहेत. 3D मॅक्स वगैरे हे आहे. आर्किटेक्चरल आहे. तर त्याच्यासाठी काय असेल तर तुम्ही नक्कीच हे करू शकता. ठीक आहे. येस, पण बाकीचा जो ई टेंडरिंग वगैरे नक्कीच म्हणजे तुम्हाला हॅलो सर. माझी स्तुती करत नाही. तुम्ही युट्यूबला जाऊन तुम्ही गुगल रिव्ह्यूज पाहून तुम्ही खात्री करून घेऊ शकता. हॅलो सर. हॅलो. हा, बोला ना. सर माझा प्रश्न असा आहे, माझ्याकडं दोन्ही लायसन आहे. सुबेचं सुद्धा लायसन आहे आणि पीडब्ल्यूडीचं लायसन आहे. पण मी आधी जॉब करत होता. आता मी 6 महिने झालं जॉब नाही करत आहे. आणि आता मला ह्या क्षेत्रात चालू करायचं आहे. म्हणजे सुबेची कामं असतील, झेडपीचे असतील, पीडब्ल्यूडीचे असतील. पण मला ह्याच्यामध्ये आता आचारसंहिता लागेल. आता आमच्या भागामध्ये कामं सुटलेली आहेत. म्हणजे आमदार फंडातलं असेल, जिल्हा परिषदेचं असेल. मी त्या ठेकेदार संघटनेच्या ग्रुपमध्ये पण जॉईन झालोय. अच्छा, पण बरं. पण मला तो असा म्हणजे तुमच्याकडनं जो मिळतोय तो सपोर्ट, किंवा आता मी तुमचं थोडं हे ऐकलं
बऱ्यापैकी समाधान वाटलं की त्या क्षेत्रातलं कोणतरी आपल्याला काहीतरी सांगतंय बाबा, हे करता सांगतंय. फक्त माझा प्रश्न असा आहे की मला थोडी जास्तीत जास्त लवकर, म्हणजे मी आता टेंडरिंग क्षेत्रात उतरतोय, झेडपीच्या कामात, पीडब्ल्यूडीच्या कामात, तर मला ह्याची माहिती A to Z पर्यंत फक्त कमी वेळामध्ये हवी होती. त्यासाठी मला काय करावं लागेल? कारण तुम्ही जो कोर्स सांगितलाय की बाबा 3 महिने, 6 महिने, लाईफ टाईम, 5 वर्ष, मला तेवढा वेळ द्यायचा नाहीये. मला तो वेळ कामांसाठी द्यायचा आहे. पण मला तो शिकायचंय. मग ते मला जेवढं लवकर शिकता येईल किंवा लवकर मला स्वतःला हे करता येईल, क्लिअर करता येईल त्या तुम्हाला काय गोष्टीसाठी. काय कशामध्ये अडचणी ते आयडेंटिफाय करा. तुम्हाला तर म्हणलंय की वेळ तुम्हाला 2 दिवसात, कमीत कमी 2 दिवसापासूनचे मॉडेल्स आहेत. ओके. तेही टेंडरिंग करायचं असेल 2 दिवस, गव्हर्नमेंटचं एस्टिमेशन करायचं असेल 2 दिवस, तुम्हाला बजेटिंग आणि टेंडर पण वर्किंग वगैरे हे शिकायचं असेल 5 दिवस. पण असे माझा मॉडेल एक ते मॉडेल मला तुम्ही करू शकता. मी काय विचारतो सर, की समजा माझ्यासारख्या भरपूर जण फ्रेशर आहेत, की बाबा त्यांना ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे तुम्ही जे जे आता ऑप्शन सांगितले हे सगळे लागणार आहेत, तर हे सगळे टोटल मिळून आपल्याला एक महिनाभरात, एक 15 दिवसात नाही कव्हर करता येणार? होतात ना. मग मला त्या म्हणजे ह्या कामांसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे बिलिंग असेल, एस्टिमेशन कॉस्टिंग काढणं असेल, किंवा कामं ऑनलाईन भरणं असेल. ग्रास्पिंग वर आहे, तेच म्हणलं, तुमच्या ग्रास्पिंग वर आहे. काहींना ई टेंडरिंग 2 तासात सुद्धा समजतं, काहींना 2-3 बॅच रिपीट कराव्या लागतात. तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही जर तुम्हाला वाटतंय की तुम्ही परफेक्ट मला सांगितलं तरी समजतं, तर एका दिवसात सुद्धा ई टेंडरिंग होऊन जाईल. इस्टिमेशन एका दिवसात होऊन जाईल. हे बस शांत बिलिंग बस. सुद्धा एका दिवसात होऊन जाईल. ठीक आहे सर, तुमचा नंबरवर कॉल करून एक अपॉइंटमेंट घेतो. सोमवारी मग किंवा मंगळवारी येऊन भेटतो मी तुम्हाला. चालेल. ओके, थँक्यू सर. छान. येस, आणखी कोणाला बोलायचं आहे? विकास, निखिल, तुम्हाला बोलायचं आहे? मी आज म्हणलो होतो आज हा पूर्ण सर, वेळ लागलेला आहे. मला 9 सर वाजेपर्यंत. मला एक बोलायचं होतं सर. हा बोला, 10 हॅलो. मिनिटं आहेत आपल्याकडे, बोला. सर माझी प्रायव्हेट ब्रँच पण आहे. मी आता तुम्हाला तो म्युन्सिपालिटी आणि टीपी सँक्शन प्लॅनिंग बद्दल विचारला होता प्रश्न. तर सर प्रायव्हेट फर्म पण आहे, समृद्धी कन्स्ट्रक्शन म्हणून. बरोबर. मी प्रायव्हेट कामं पण केलेली आहे, आता सध्या गव्हर्नमेंट कामं पण करतोय. परंतु आता हे जे बदलते नियम आहेत, आपलं FSI बद्दलचे, लेआउट बद्दलचे, नाही का, तर याचे जे नियम आहेत ड्रॉइंग मधले, म्युन्सिपालिटी आणि टीपी सँक्शन, तर त्याबद्दल गाईडलाईन भेटेल का काही, हे विचारत होतो मी. आणि आता ऑनलाईन फिलिंग करावं लागू राहिले, नाही का, ड्रॉइंग. ते नवीन जे आहे त्यांना तो प्रॉब्लेम जाणवतो, पण काय हा. होतं की ते एक्सप्लेन करणाऱ्या व्यक्ती, म्हणजे तसं आम्ही आम्हाला स्वतःला डेव्हलप केलं की एक्सप्लेन कसं करत आहे का तुम्ही, तर तशा व्यक्ती भेटत नाहीत. आता BPMS चे ट्रेनिंग वाले फक्त फॅकल्टी आहेत. ओके बाकी ओके. तुम्हाला प्लॅनिंग वगैरे गाईड करू शकतो आम्ही, पण तुमचं तुम्हाला थोडं डेव्हलप करावं लागेल. प्लॅन काढण्यासाठी गाईड करू शकतो तुम्हाला, तशी फॅकल्टी आहे. पण तुम्ही म्हणलात की ते पूर्ण UDCPR समजावून सांगा कसा असतो, काय असतो. तर आता सध्या तर ओके ओके. त्याच्यासाठी 2-3 आहेत, पण ते सपोर्ट करत माझं नाहीत. ऍटोकॅड, सर ऍटोकॅड 3D मॅक्स हे सगळं झालेलं आहे. मी ड्रॉइंग पण करतो, 3D पण करतो, सगळं करतो. बरोबर. परंतु हे आता जे प्लॅनिंग बदलते प्लॅनिंग नियमाबद्दल पूर्ण, प्लॅनिंगच्या याच्याबद्दल मला माहिती पाहिजे होती. कुठून आहात तुम्ही? मी अहमदनगर वरनं. नगरवरून. तर नगरचे पण बरेच जण आले होते या बॅचला. पण BPMS ची बॅच केली ना, तुम्हाला थोडीशी आयडिया तरी येऊन जाईल काय असतं, कसं असतं. आणि तर ओके UDCPR कसा वाचायचा आपण हेही सांगतो. त्यावरून तुम्ही स्वतः ओके. ते पण चालू करू शकता. आणि काय होतं की तिथं त्यानं प्लॅन घेतला नाही तर काहीतरी अडचण आहे, तिथं काहीतरी प्रॉब्लेम आहे, तिथं आपण चुकीचं केलंय. त्याप्रमाणे करेक्ट करत गेल्यानंतर आपण शिकतो तसं पण. आणि ओके ओके. तसं तुम्हाला हे देखील अवेलेबल आहे आमच्याकडून, जे म्हणजे 3 महिन्याचा सपोर्ट पण असतो त्याला. तुम्हाला काय अडचण आली तर 3 महिने BPMS च्या बॅचला परत तुम्ही अटेंड वगैरे करू शकता. ओके ओके. चालतंय सर, मी तुम्हाला कॉल करेल मग तसा. ठीक आहे. चला, मग बोलू आपण. हो, चालेल. चालतंय. येस, मला वाटतंय प्रश्न कोणीतरी विचारला होता की 2 वर्षाचं आमचं जे नवीन मॉडेल आहे ते कसं आहे कॉन्ट्रॅक्टरचं.
एकच मिनिट सांगतो फक्त. टेक्निकल होतं तर तुम्ही नॉन टेक्निकल पीडब्ल्यूडी लायसन्स सहित म्हणला म्हणजे नॉन टेक्निकल साठीच. एकच मिनिट मी ओपन करतो ज्या सर्व्हिसेस आहेत त्या आणि तुम्हाला ते एक्सप्लेन करतो. ठीक आहे. काय काय भेटतं ते सांगतो मी. जे बाकीचे जे शिल्लक आहेत त्यांच्यासाठी. नारायण ओके तुम्ही टाकलं. प्रशांत ओके. प्रशांत मी विचारलं होतं ना. या ठिकाणी पहा हा नॉन टेक्निकल साठीचा आहे चार्ट असा की मला वाटतं तुम्हाला गोल्ड सांगितलं म्हणलात ना तुम्ही. गोल्ड सांगितलं तुम्हाला वाटतं 1 वर्षाचा. तर हा गोल्ड प्लॅन होता तुमच्यासाठीचा. तर हे पहा असे 4 लेवल्स आहेत ज्याच्यामध्ये पहिली लेवल घेतली ज्यांना सपोर्ट नकोय फक्त लायसन्स साठी हवंय. नॉन टेक्निकल साठी सांगतो मी सिव्हिल साठी नाहीये. त्यांना लायसन्स नकोय म्हणजे सॉरी लायसन्स फक्त हवंय आणि बाकीचा सपोर्ट वगैरे काय नकोय. तर त्यानुसार ते वेगवेगळे केलेत. 1 वर्ष 2 वर्ष आणि 5 वर्ष अशी मेंटरशिप आहे. बिझनेस ऑडिट तुमचं एक केलं जातं एक्झिस्टिंग तुमचे जे बिझनेसेस आहेत आणि त्याच्यावरून पुढे कसं जायचं आपल्याला. बिझनेस मेंटरशिपच्या प्रत्येक महिन्याच्या एक मीटिंग त्याप्रमाणे मीटिंग भेटतात तुम्हाला. कन्स्ट्रक्शनचे लेक्चरचे 100 टॉपिक्स असे आपण घेतो. बिझनेस स्पेशल लेक्चरचे 100 टॉपिक्स घेतो ज्याच्यामध्ये सेल्स मार्केटिंग अशा सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत. साईटचं ट्रेनिंग सगळ्यांनाच इन्क्लूड केलेलं आहे कारण बेसिक ट्रेनिंग. लँड सर्वेइंग जमिनीचं मोजमाप सर्वे हेही सगळ्यांसाठी इन्क्लूड केलेलं आहे. लायसन्स सपोर्ट गोल्ड मध्ये आहे. त्यामुळे लायसन्स तुम्हाला जे काढून द्यायचं गव्हर्नमेंटचे फी आम्ही कधीही गव्हर्नमेंटचे तिकडे काही समजा अजून वेगळे असतील तर ते तुम्हाला प्रत्यक्ष द्यावे लागतात. त्यामुळे बाहेर जे हेच लायसन्स काढायला 10,000 15,000 20,000 घेतात ते आम्ही घेणार नाही तुमच्याकडून. ते लायसन्स सपोर्ट आमच्याकडून आहे. कंपनी रजिस्ट्रेशन मध्ये शॉप ऍक्ट उद्यम आम्ही काढून देऊ तुम्हाला. अप टू प्रायव्हेट लिमिटेड पर्यंत डायमंडचं घेतलं 5 वर्षाचं प्रायव्हेट लिमिटेड सुद्धा आम्ही करून देऊ तुम्हाला. 3 वर्षानंतर करावी लागली तरी काय हरकत नाही त्यावेळेस करून देऊ. स्टार्टअप इंडियाच्या अंडर आधी रजिस्टर करून देऊ आम्ही 5 वर्षाचा तुमचा प्लॅन असेल तर जेणेकरून स्टार्टअप इंडियाचे तुम्हाला बेनिफिट घेता येऊ शकतात. डिजिटल सिग्नेचर हे तिन्ही प्लॅन मध्ये इन्क्लूड आहे बाकीच्या प्लॅन मध्ये इन्क्लूड नाहीये. जीएसटी वगैरे ह्या सर्व्हिसेस सगळ्या आपण 5व्या नंबरच्या प्लॅन मध्ये आहेत म्हणजे आम्ही ते रजिस्ट्रेशन पण करून देतो. या ज्या रजिस्ट्रेशनला आम्ही 20-25 हजार रुपये घेतो ते सुद्धा सगळे इन्क्लूड आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. तुमचं ब्रँड मार्केटिंग म्हणजे तुमचं जे ब्रँडिंग आणि मार्केटिंग करावं लागतं आपलं थोडंसं आपलं. तर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरला पण करावं लागतं. तर ते ऑनलाईन सेशन तुमच्या गोल्ड मध्ये आहेत. बाकीच्या ह्यांना आम्ही काही एक वेलकम किट पण देतो आणि पुढच्या ह्यांना काही व्हिडिओ आणि पोस्ट पण देतो वेगवेगळे. तर असं त्यामध्ये इन्क्लूड केलेले ब्रँडिंग मार्केटिंग पण. ई टेंडरिंग तुम्हाला ऑनलाईन सेशन आहे गोल्डवाल्यांना. जे बाकी सिल्वर प्लॅटिनम आणि डायमंड आहे त्यांना ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारचे सेशन आहे. टेंडर पब्लिशिंग प्लॅटिनम आणि गोल्डला अवेलेबल आहे. सॉरी प्लॅटिनम आणि डायमंडला अवेलेबल आहे. टेंडर एलाइट ग्रुप म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला टेंडर नोटिसेस काढून दिल्या जातात पेपर मधल्या वगैरे शोधून तुमच्या प्रोफाईलनुसार. त्याचा 1 वर्षाचा सपोर्ट आहे. 2 वर्षाचा सपोर्ट या ठिकाणी आहे इथं 5 वर्षाचा सपोर्ट आहे. गव्हर्नमेंट इस्टिमेशन ऑनलाईन तुम्हाला बॅच करता येते इथं ऑनलाईन ऑफलाईन करता येते. एस्टिमेशन मध्ये तुम्हाला 50 लाख रुपयापर्यंत एस्टिमेट आम्ही बनवून देऊ. इथं 1 करोड रुपयाचे इथं 5 करोड रुपयापर्यंत. एस्टिमेशनचे एक्सेल शीट याच्यामध्ये 5 इन्क्लूड आहेत याच्यात 10 इन्क्लूड आहेत त्याच्यात 15 इन्क्लूड आहे. ठीक आहे. डबल झालं का डबल झालं. बिलिंग इन्क्लूड आहे. बिलिंग कसं करायचं गव्हर्नमेंटचं पण. स्टाफ तुम्हाला जर हायर करायचं असेल म्हणजे 5 वर्षाचा प्लॅन घेतला तर आम्ही तुमच्या स्टाफची पण काळजी घेतो. स्टाफचं ट्रेनिंग पण आहे आणि स्टाफला तुम्हाला जर भरती करायचं असेल तर त्याचंही सर्व्हिस आहे. तीही तुम्हाला त्या 5 वर्षाच्या प्लॅन मध्ये भेटून जाते. टेक्निकल कम्युनिटीचा ऍक्सेस तुम्हाला 1 वर्षासाठी भेटतो बाकीच्यांना 2 वर्ष 5 वर्ष तसं आहे. ठीक. आणि लायसन्सचा सपोर्ट आहे हे इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर मी टेंडरिंग इस्टिमेशन ऍडव्होकेट आणि जनरल सिव्हिल प्रॅक्टिकल नॉलेज कोर्स आहे का. ई टेंडरिंग नाहीये त्यामध्ये बेसिक
एज्युकेशन टू ऑल मध्ये आम्ही ऑटोकॅड, सिव्हिल इंजिनियर साठी ऑटोकॅड, एक्सेल आणि साईट ट्रेनिंग हे इन्क्लूड केलेलं आहे. 20 जणांची बॅच लागते. 1 तारखेपासून ट्रेनिंग चालू होईल. यावेळेस 20 जण झाले नाहीत. त्याची लिस्ट वेबसाईटवरच लागते, आपल्या वेबसाईटवरच. तर ते मी सांगेल ते सोमवारी किंवा मंगळवारीच मोस्टली हे करून देते. थोडंसं आमच्याकडून डिले झालं ते करायला. लिस्ट वेबसाईटवर लागते, किती जणांनी रजिस्टर केलेलं आहे ते. जसे रजिस्टर करतील 72 तासाच्या आतमध्ये वेबसाईटवर लिस्ट अपडेट होऊन जाते. 20 जण झाले तर बॅच होते. 20 ते मॅक्सिमम 30 जण असतात. 30च्या वर कोणाला ऍडमिशन नाही, मग पुढच्या महिन्यासाठी ते घेऊ शकतात. 20 जण झाले नाही तर ते पुढच्या महिन्यासाठी, म्हणजे आता मार्च मध्ये जर झाले नाही तर एप्रिलमध्ये पहिल्या वेळेस होऊ शकतं, काय प्रॉब्लेम नाही. फ्री आहे. फी तुम्हाला सांगितलं की 999 फक्त हे सिक्युरिटी डिपॉझिट आहे, जे रिफंडेबल आहे. ते तुम्हाला कोर्स पूर्ण केल्यानंतर, पूर्ण अटेंडन्स असेल, इव्हॅल्युएशन झाल्यानंतर तुम्हाला रिफंड होते ते. ठीक आहे. Yes. आणखी काही प्रश्न आहे कोणाचे? मला वाटतं बऱ्याच जणांनी चॅट बॉक्स मध्ये वगैरे दिलेला आहे. कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण थांबूयात मग या ठिकाणी. 2-3 हॅलो मिनिटात. सर. येस, बोला विकास. सर तुमची अपॉइंटमेंट घेऊन तुमच्याशी चर्चा करता येईल का सर, एक 10-15 मिनिटं एखाद्या वेळ? हो, करता येईल ना. तर पहिले समजून घ्यायला काय करा, बाकी आमच्या टीमशी बोला. ते पहिले समजून घेतील तुमचं. म्हणजे मला ब्रीफ मध्ये मला जे जे विचारायचं असतं ना, ते शॉर्ट मध्ये मला सांगतील लगेच, म्हणजे आपल्याला लवकर हे करता येऊ शकतं. कारण तुमचं ओके सर. पूर्ण समजून घ्यावं लागेल. सगळ्या रिक्वायरमेंट समजल्यावर त्याला अर्धा-1 तास पण लागतो. बरं तेवढा वेळ मग आपल्याला वाचू शकतो आपला. बरं सर, चालेल. सर मग ते ऑनलाईन होईल की पुण्याला यावं लागेल? पुण्याला शक्यतो. ऑफलाईनच मीटिंग्स आहेत. खूपच हे असेल तर ऑनलाईनचा सुद्धा पर्याय दिला जातो. चालेल सर. सर टीमशी तर ऑनलाईन बोलल्या जाईल ना सध्या? हो हो हो, बोलता येईल. थँक्यू. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, थांबूयात आपण या ठिकाणी. थँक्यू. सगळ्यांशी बोलून खूप चांगलं वाटलं. तुम्हाला फोन सोमवारी येऊन जाते आमच्याकडून. येस, थँक्यू. प्रत्येक पी बोलायचं, हँड रेस करा प्रत्येक पी. मग असं केलंय का तुम्ही? हा, बोला. प्रत्येक बोला, हँड रेस करा. हा. सर मला असं विचारायचं होतं, सर मी नंदुरबारचं आहे सर, आणि आमच्या इकडे टेंडरिंग साठी, एस्टिमेशन साठी सगळे लोक नाशिक किंवा पुणे, धुळे अशा ठिकाणी जातात. तर माझ्या इकडे तो स्कोप आहे, त्याच्यामुळे सर माझं म्हणजे मी मेनली फोकस करतोय की ई टेंडरिंग आणि एस्टिमेशन वगैरे जे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यांच्यामध्ये चांगलं हे करावं. तसं आपल्याकडे सर स्पेशल कुठला कोर्स आहे का मला, म्हणजे त्या रिगार्डिंग सर, म्हणजे त्याच्यामध्ये जर हात बसला तर मला बिझनेस सेटअप साठी चांगलं होईल ना सर? बिझनेस करायचा असेल तर 1 महिन्याच्या ट्रेनिंगसाठी येऊन जा. 1 तारखेपासून चालू होते ई टेंडरिंग, एस्टिमेशन आणि टेंडरिंगचं बिझनेस मॉडेल. लाईफ टाइम सपोर्ट सहित घ्या, हो कारण सर, येस बिझनेसला सर. सपोर्ट लागतोच. काही ना काही अडचणी येतात. थोडं 3 करा, परफेक्ट होऊन जातं. हा, डेफिनेटली सर. क्वांटिटी काढता यायला पाहिजे आणि एक्सेल चांगलं असलं पाहिजे. 1 महिन्यात संपायचं म्हणलं. हा, एक्सेलचा काही प्रॉब्लेम नाही. एक्सेल येस सर. तुम्हाला पण फ्री ट्रेनिंग आहे, त्याच्यामध्ये पण होऊन जाईल तो. येस सर. ठीक आहे, चालेल. तुमचा नंबर ज्यांना काही वाटलं त्या तुमचा नंबर दिला असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील तसं. ठीक आहे, चालेल. थांबूयात आपण या ठिकाणी. थँक्यू.